नमस्कार मित्रांनो, आज जे आहे आपण IBPS PO मेन्स प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपरला सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, 2024 मेमरी बेस शिफ्ट 1चा हा पेपर आहे. तर ज्यांनी एक्झाम दिली असेल काही क्वेश्चन्स त्यांना आठवतीलच. तर ह्या सेशनमध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर अप्रोच कशी पाहिजे. 35 क्वेश्चन, 40 मिनिटं, 40 मार्क्स. याच्यातले आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स फेच कसे करता येतील. तुम्हाला जर मागच्या वर्षाचा कट ऑफ आठवतोय तर मिड 60s मध्ये आहे. तर तुम्हाला लीड जर हवी तर ती 15 मार्क्सची तरी लीड हवी की तुम्ही म्हणू शकतात की हां आता सेफ स्कोर आहे माझा, की मी इंटरव्ह्यूमध्ये कमी जरी मिळाले तर मी पास होऊन जाईल. तर 75 to 80 मार्क्सला जर आपल्याला टार्गेट करायचं आहे, 75 ते 80 मार्क्स, 75 to 80 मार्क्सला जर आपण टार्गेट करतो आहे आणि इंग्लिश जर त्यात 65 मार्क्सचा आहे इन्क्लुडिंग डिस्क्रिप्टिव्ह 40+25, तर तुम्ही स्वतःच तेवढे हुशार आहात की तुम्हाला माहिती आहे की इंग्लिशचं वेटेज सगळ्यात जास्त आहे. तर आपल्याला स्कोरही इंग्लिशमध्येच घ्यायचा आहे. कितीही म्हटलं की बाकीचे सब्जेक्ट्स आहेत मदतीसाठी. तुम्ही सेक्शनल कट ऑफ जर कम्पेअर केले तर इतर सब्जेक्ट्सचे सेक्शनल कट ऑफ हे सिंगल डिजिट्समध्ये आहे आणि इंग्लिशचा कट ऑफ हा डबल डिजिटमध्ये आहे. डिस्क्रिप्टिव्हचा कट ऑफ 25 पैकी 10च्या कमी असले तर तुम्हाला इथं 200 पैकी 200 जरी असले तरी तुम्ही फेल आहात, बरोबर ना. आणि ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे सेक्शनल नाही निघाला तर तसेही फेल आहात. मग आपल्याला कशाला विचार करायचा फेलबद्दल, आपल्याला पास होण्याचा विचार करायचा आहे. आणि पास होण्याचा विचार जर करायचा आहे तर तशी अप्रोच, तशी स्ट्रॅटेजी, तसे क्वेश्चन सॉल्व्हिंगची टेक्निक, कोणत्या क्वेश्चनला किती टाइम द्यायचा आहे, कुठल्या क्वेश्चनला पहिले घ्यायचं आहे, कुठल्या क्वेश्चनला शेवटी ठेवायचं आहे, हे सगळं जे आहे आपल्याला ह्या 10 क्वेश्चन पेपर जे आपण सॉल्व्ह करून घेणार आहे त्या 10 सेशन्समध्ये शिकून घ्यायचा आहे. आज हा पहिला क्वेश्चन पेपर जो आहे तो मी यूट्यूबवर अपलोड करतो आहे. ठीक आहे, तर मला वाटतं विदाऊट फर्दर अडू आपण जे आहे आपल्या क्वेश्चन्सला सुरुवात करायला पाहिजे. पहिले मी लगेच क्वेश्चन आरसीने मी लगेच सुरुवात करणार नाही आहे. जे इझी क्वेश्चन्स आहेत ज्याने मला लगेच मार्क्स फेच करता येतील मी त्या क्वेश्चनला आधी अटेम्प्ट करेल आणि मग जे आहे आपण हळूहळू आपले हार्ड क्वेश्चन्स जे आहेत त्यांच्याकडे पण आपण जाणार. ठीक आहे, तर पहिले एकदा ग्लिम्स घ्या की कोणता क्वेश्चन कुठे आहे. हा बघा, हा आरसी आहे. क्वेश्चन नंबर 1 to 9 दिसतंय मला. लगेच क्वेश्चन नंबर 10 कडे जायला पाहिजे. मी जर दिसतंय मला डायरेक्शन मध्ये की 1 to 9 हे आरसीच आहे. दुसरं काय आहे बघूयात. दुसरं 10 to 15 परत आरसी आहे, परत आरसी आहे. मग 16 कडे जाऊयात. काय आहे, परत एक छोटासा आरसी आहे, 1-2 क्वेश्चन्स वाला 17 पर्यंत. मग 18 to 22 काय आहे, क्लोज टेस्ट आहे. मग यालाही मी थोडं स्किप करतो. पुढे काय दिसलं मला, पुढे मला दिसलेलं आहे की कनेक्टर्सचे क्वेश्चन आहेत. कनेक्टरचे क्वेश्चन आहेत. लगेच मी माझ्या रफ पेपर लिहून दिलं की 23 to 27 मला कदाचित जमतील. इथे दिसतं ना डायरेक्शन्समध्ये. 23 ते 27 मला जमणार आहे. 28 कडे जाऊयात. लगेच रफ पेपरवर लिहून घेतलं, बरोबर. ठीक आहे, काही वेगळे पण क्वेश्चन दिसले मला मध्ये मध्ये. परत एक छोटासा एक थीम बेस्ड क्वेश्चन आहे. थीम काय आहे विचारला आहे. सेंटेन्स रिअरेंजमेंट 30 to 33. 5 क्वेश्चन तर आपल्या टप्प्यातले लगेच सापडले आहेत. पुढे काय सापडलं आहे, वर्ड स्वॅप टप्प्यातला आहे. हे काय आहे याच्यात, सिनॉनिम. ठीक आहे, हे पहिले घेऊन टाकतो ना. मग वर्ड स्वॅपचा प्रश्न जो मला लगेच पॉझिटिव्हिटी देऊ शकतो, मला 1 मार्क म्हणजे सुरुवात जे म्हणतोय ते चांगली होऊन जाते की मला पहिलाच क्वेश्चन जो मी बघतोय तो मला कदाचित जमू शकतो. पॉझिटिव्हिटी निर्माण झाली की आपोआप जे आहे तुम्हाला क्वेश्चन पेपर जो आहे तो सॉल्व्ह करताना चांगला वाटेल, बरं वाटेल. आणि पहिलाच क्वेश्चन जर तुम्ही अडकून गेले की बाबा 3 मिनिटं दिली आणि आलंच नाही मला आन्सर, तो पूर्ण सेक्शन तुमचा निगेटिव्ह होऊन जाईल, कारण तुमचा फ्रेम ऑफ माइंड निगेटिव्ह होऊन जाईल. तर नेहमी फ्रेम ऑफ माइंड पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी जे आपल्या टप्प्यातले क्वेश्चन्स आहेत त्यांना आधी निवडा. ठीक आहे, आरसीला नाही घेतलं तरी चालेल. पहिले जे आपले सोपे क्वेश्चन्स आहेत ज्याच्यात शॉर्ट शॉर्ट मार्क्स आहे आपल्याला ते आधी घ्यायचे आहेत. बघूयात मग. बघा, रीड करूयात. हाईट्स दिसतंय मला, रिअशोर्ड दिसतंय, क्यूज दिसतंय, सेफ्टी दिसतंय, ॲडव्हेंचर दिसतंय, झिपलाईन दिसतंय. बरं, मग जर अम्युजमेंट पार्क्स म्हणतो बघा आपण, इमॅजिका काय आहे, अम्युजमेंट पार्क आहे. SL वर्ल्ड अम्युजमेंट पार्क, ॲडव्हेंचर पार्कही म्हणतो आपण त्यांना. हाईटची भीती वाटू शकते, मग ॲडव्हेंचर पार्क, हाईटची भीती. मग भीतीसाठी काय दिसतंय, का दिसतंय नर्वस आहे, ॲडव्हेंचर आहे. मी म्हटलं ॲडव्हेंचर पार्क. काय स्वॅप झालं, 1 आणि 2. कुठे दिसतं 1 आणि 2, नाही 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 इथे दिसलं. 100% आन्सर बीच पाहिजे, 100% आन्सर बीच पाहिजे. तरी बघूयात. नर्वस अबाउट हाईट्स म्हणजे 3 आणि 5 सुद्धा स्वॅप होते. मी जसं म्हटलं 100% आपलं आन्सर हे बी बॉम्बे आहे. बघा मित्रांनो, ॲडव्हेंचर पार्क, थीम पार्क,
अम्युजमेंट पार्क हे असे वर्ड्स आपण ऐकलेले आहेत इमॅजिकाबद्दल वगैरे, एसएल वर्ल्ड बद्दल. तर फक्त ॲडव्हेंचर पार्क एवढ्या एका शब्दावरनं तुमचं 1 2 एकच ऑप्शन होतं, तसं हातातला 1 मार्क्स तुमचा जो आहे तो फिक्स झालेला आहे. सुरुवात चांगली झाली, थोडा थोडा नर्वसनेस कमी होत गेला. ऑलरेडी एक्झाम प्रेशर आहे, ऑलरेडी लांब ट्रॅव्हल करून गेलेलो आहोत आणि इंग्लिशचं ऑलरेडी टेन्शन असतं, इनबिल्ट टेन्शन आहे. आणि पहिला क्वेश्चन जमला 1 मिनिटात तर थोडीशी पॉझिटिव्हिटी निर्माण झाली, हळूहळू आपलं स्ट्रेस लेवल कमी झालं. बरोबर. पुढे सेकंड बघा, ॲडव्हेंचर म्हणजे काय. आता काही लोकांना ॲडव्हेंचर असतं की बाबा बाईक घेऊन निघून जायचं मस्तपैकी हायवेवर 120-130 ने चालवायची है ना, ॲडव्हेंचर आहे भाई हा हमारे लिए. काही जण विमानात उडी मारतात, स्काय डायव्हिंग करतात, काही जण काय ते बंजी जम्पिंग वगैरे करतात, समुद्रात वगैरे जातात, पॅराग्लायडिंग करतात. खूप सारे ॲडव्हेंचर्स आहेत. नवीन नवीन काहीतरी शोधायचं आपल्या आनंदासाठी, काहीतरी थ्रिलिंग वाटण्यासाठी आपण काहीतरी नवीन करतो. मग नवीन करतो म्हणजे काहीतरी शोधतोय, आनंद शोधतोय, ॲडव्हेंचर करतो आहे. मग बोर्डम कसं रे, अडथळा कसं रे, रोज करतो रुटीन ते कसं रे, संकट कसं, एक्सप्लोरेशन, सर्च करणं, काहीतरी एक्सप्लोर करणं, नवीन ठिकाणी जाणं, ॲडव्हेंचर करणं, त्याला एक्सप्लोरेशन. हातातले 2 मार्क्स. आता काय आठवतंय आपल्याला की मला काही कनेक्टर्सचे प्रश्न दिसले होते, लगेच त्या कनेक्टर्सच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा बरं, 23 होता. येस, बघूयात मग. शरण अँड राम हॅव इनक्रेडिबल व्हॉइसेस, दे विल गो फार इन देअर म्युझिक करिअर. बरं, आता शरण आणि रामचे व्हॉइसेस इनक्रेडिबल आहेत, चांगले आहेत है ना, खूप सुंदर आवाज आहे. दे विल गो फार, खूप पुढे जातील आयुष्यात. दोघंही पॉझिटिव्ह आहे म्हणजे ॲडिशन पाहिजे, ॲडिशन कनेक्टर पाहिजे. मग तिथं कॉन्ट्रास्टचं काय काम, तिथं रिझन रिझल्टचं काय काम. रिझन रिझल्टचं कनेक्टर दिसत पण नाही मला तसं, अदरवाईजला मी ओढून टाकलं का. अदरवाईज का नाही येणार, कारण कॉन्ट्रास्ट आहे ना आपले, तर 2+ आहे म्हणजे ॲडिशनल कनेक्टर असू शकतो. सिमिलरली म्हणजे हे काहीतरी झालं म्हणून सिमिलरली दुसरीकडे काहीतरी व्हायला पाहिजे, तसं तर मला वाटत नाही तिकडे, तसं मला वाटत नाही. अनडाऊटेडली काही शंका नाही की ते खूप पुढे जातील. हो, सी बसू शकतं, यात काहीच डाऊट नाही की ते आयुष्यात खूप पुढे जातील सिंगिंग करिअरमध्ये, म्युझिक करिअरमध्ये. शरण अँड राम हॅव इनक्रेडिबल व्हॉइसेस, अनडाऊटेडली दे विल गो फार इन देअर म्युझिक करिअर. म्हणजे आन्सर काय पाहिजे, 1 आणि 2 कशाने जोडतो, हा फक्त सीने जोडतो. मग फक्त सीने जोडतो तर आन्सर काय आहे, ओनली सी. अनडाऊटेडली, यात आम्हाला काहीच डाऊट नाही की ते खूप पुढे जातील आयुष्यात. बरोबर, सोपा प्रश्न. आतापर्यंत आपण 3 मार्क्स घेतले आहेत. पुढे जाऊयात. एनी पर्सन कॉन्ट्राव्हेनिंग दिस ऑर्डर शॅल बी पनिश्ड. जे या ऑर्डरला मान्य करणार नाही त्यांना काय केलं जाईल. सेक्शन 188 ऑफ दी IPC अँड अप्रोप्रिएट सेक्शन्स ऑफ दी एपिडेमिक डिसीजेस ऍक्ट अँड नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, या कायद्या अंतर्गत है ना, अंडर दिस सेक्शन असं म्हणतो ना आपण, यू आर अरेस्टेड अंडर सेक्शन 144, जमावबंदी वगैरे, अंडर सेक्शन असं म्हटलं जातं. मग दिसतंय का अंडर, विथ नाही, इवन नाही, अंडर. येस. मग 3 आहे का, ओनली 3. येस आहे, आन्सर आहे ऑप्शन ए, अंडर सेक्शन 188. धारा 188 के समथिंग समथिंग हिंदी मूवीज में तुम्ही बघितलं असेल, आपको अरेस्ट किया जाता है तहत, तर तसंच अंडर सेक्शन 188. बरोबर, ठीक. परत, ओरिजिनली कॉल्ड अभिजित धनंजय सारंग, कालीचरण रिपोर्टेडली चेंजेस नेम. म्हणजे त्याचं खरं नाव अभिजित धनंजय सारंग आहे, नाव चेंज केलं त्यांनी, कालीचरण ठेवलं आहे. रिपोर्टेडली चेंजेस नेम, कधी चेंज केलं. ही मेट विथ एन ऍक्सिडेंट while with his teens that badly twisted his leg, कुछ तो भी टाइपो है, कोई बात नाही, but left him with only a hairline fracture. बरं, त्याने नाव चेंज केलं आहे, त्याचं खरं नाव अभिजित धनंजय सारंग आहे, पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याने त्याचं नाव बदललं आहे, कालीचरण ठेवून घेतलंय. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर ऍक्सिडेंट होतोय, व्हाईल ऍक्सिडेंट होतो आणि चला आता माझा ऍक्सिडेंट होतोय मी नाव बदलून टाकतो, व्हाईल डुईंग दिस, नाही. तेव्हापासून हो सकता था, लेकिन मुझे लगता है आफ्टर ही मेट विथ एन ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याने काय केलं, नाव बदललं. मग ओनली 2 पाहिजे. मग ओनली 2 दिसतंय का, हो दिसतं की, हे काय ओनली 2. तुम्ही म्हणाल सर सिन्स पण येऊ शकत होतं, ठीक आहे ना, पण ओनली सिन्स तर मला वाटत नाही की ओनली सिन्स, कारण आफ्टर जास्त अप्रोप्रिएट वाटतोय. आणि 2 आणि 3 मला कुठेच दिसत नाही मित्रांनो, 1, 2 आणि 3 दिसतंय, म्हणून 100% मी ऑप्शन बी ओनली 2च क्लिक करणार. आफ्टर ही मेट विथ एन ऍक्सिडेंट ही चेंज हिज नेम. आफ्टर ही मेट विथ एन ऍक्सिडेंट ही चेंज हिज नेम. व्हाईल कसं, म्हणजे ऍक्सिडेंट होत असताना करेल का तो नाव चेंज, नाही करणार. जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर काही दिवसांनी केलं असेल, आफ्टर. सो आन्सर क्या है, ओनली 2.
ऑप्शन बी बरोबर. चला पुढे बघा. इन द क्लिप, एक व्हिडिओ क्लिप आहे, अ ग्रुप ऑफ टुरिस्ट इज सीन सिटिंग इनसाइड अ सफारी व्हेकल. सफारी म्हणजे जेव्हा तुम्ही ॲनिमल्सला बघायला जातात बघा जंगलामध्ये वगैरे, है ना, काय ते बनवले असतात ना, टायगर रिझर्व वगैरे बनवले असतात, तिकडे तुम्ही बघायला जाऊ शकतात त्यांना, बरोबर, रणथंबोर वगैरे आहे. सो इन द क्लिप अ ग्रुप ऑफ टुरिस्ट इज सीन सिटिंग इनसाइड अ सफारी व्हेकल विथ वायर्ड मेश, जाळे लावलेले आहेत, कव्हरिंग द विंडोज. As the car stands on the road for a better view, the big cat, obviously the tiger or the lion, attempts to bite off the rear bumper of the black car. म्हणजे काय होतंय बघा, सायमल्टेनियसली दोन घटना घडतायत. काय घटना घडतायत की टुरिस्ट चालले आहे सफारी कारमध्ये. सफारी म्हणजे सफारी आपली टाटा सफारी नाही, सफारी असते, जंगल सफारी असते, इकडे तुम्हाला वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात. तर तिकडे जात असताना एक चांगला व्ह्यू मिळायला पाहिजे, है ना, आणि त्यांनी आपल्यावर अटॅक पण नाही केलं पाहिजे म्हणून प्रोटेक्टेड विंडोज असतात, जाळे वगैरे लावलेले असतात. तर गाडी बाजूला उभी राहिली आहे त्या टायगर्सला, लायन्सला बघण्यासाठी. आणि झालं काय, तर एक लायन किंवा टायगर जे असेल त्यांनी अटेम्प्ट केलंय अटॅक करण्यासाठी त्या काळ्या गाडीला. मग दोन ऍक्शन एकामागे एक होत आहे, सायमल्टेनियसली एक ऍक्शन झाली आणि लगेच दुसरी ऍक्शन झालेली आहे. मग हावेवर असू शकतं का? हावेवर तर कॉन्ट्रास्ट आहे. कॉन्ट्रास्ट मला वाटत नाही. हा हो सकता है, सॉरी एक सेकंड रुक जाओ. हावेवर असं झालं पण दुसरीकडे असं पण झालं, मग दो नाही येणार ना. दोने सुरुवात व्हायला पाहिजे. दो इन दिस क्लिप, नो, नाही, दो नाही. In the clip, a group of tourists is seen sitting inside a safari vehicle with wired mesh covering the windows. Meanwhile, हे होत असताना दुसरीकडे काय होतंय, जसं काय गाडी बाजूला उभी राहिली एका बेटर व्ह्यू साठी की चला फोटो वगैरे काढू आपण आता, तितकं झालं एका बिग कॅटने अटॅक केलेला आहे. म्हणजे मीन व्हाईल 100% आन्सर आहे याचं. मीन व्हाईल 100% याचं आन्सर आहे, बरोबर. बर, दुसरं बघा. आता झालं असं की वायर्ड मेश लावली तर आहे, पण झालं तरी पण उलट, तरी पण अटॅक केलेला आहे असं पण म्हणू शकतो. मग सेंटरला हवेवर पण ते येऊ शकतं. बघा, इन द क्लिप अ ग्रुप ऑफ टुरिस्ट इज सीन सिटिंग इनसाइड अ सफारी व्हेकल विथ वायर्ड मेश कव्हरिंग द विंडो. हवेवर पण काहीतरी उलट झालंय. हावेवर ॲज द कार स्टँड्स ऑन द रोड द बिग कॅट अटॅक्स. 100% सेंटरला मी हवेवर पण लावू शकतो. मग आन्सर काय पाहिजे? 1 and 3 पाहिजे. दिसतं का कुठे 1 and 3? येस, दिसतं आहे ना. हवेवर पण दिसतंय. मीनवाईल दो सेंटरला येणार नाही. म्हणजे फक्त हवेवर आणि मीनवाईल हे सेंटरला येऊन कनेक्ट करायचं काम करत आहेत, बरोबर. सो आन्सर इज व्हॉट? 1 and 3. पुढे बघा. ओके, तर हे मला वाटतं की सेंटेन्स इंप्रूवमेंट वगैरे आहे, इसको थोड़ा देर साइड में रखते हैं आणि परत आपल्या मला वाटतं एखादी आरसी घेऊन टाकूयात आता. बघा, लक्ष द्या. सर आरसी पूर्ण वाचायलाच पाहिजे का एक्झाम मध्ये? ग्लिम्स घेणं तर नेसेसरी आहेच का? जर तुम्हाला पॅसेज मध्ये काय म्हटलं जातंय याची जिस्टच कळाली नाही, समरीच कळाली नाही, तर तुम्ही डायरेक्ट जर क्वेश्चन्स कडे जात आहात म्हणजे तुम्ही तुक्के मारतायत. पण आपल्याला तुक्के मारायचे नाही आहे. बघा, जर 9 क्वेश्चन्स आहेत जसे दिसतंय मला, तर इट इज नॉट नेसेसरी की 9चे 9 मला यायलाच पाहिजे. ही प्रीची एक्झाम नाही, ही मेन्सची एक्झाम आहे. आणि याच्यात तुम्ही 9 पैकी 5, 9 पैकी 6 असं टार्गेट जरी केलं तरी चालेल. बघा, जेव्हा आपण म्हणतो की अटेम्प्ट्स वाढवा, आपण तुम्हाला इनडायरेक्टली हेच सांगतो की तुक्के मारा. अटेम्प्ट्स नाही वाढवायचे मित्रांनो, अक्युरसी प्लस अटेम्प्ट्स वाढवायचे आहेत. अक्युरेसी आहे, माहिती आहे, शोर आहात, मग त्याला अटेम्प्ट करा ना. इगोवर घेण्यासारखी गोष्टच नसते. प्री मध्ये हो 30 पैकी 30 आपले जमतायत तर करा अटेम्प्ट. 40 पैकी 40 मेन्स मध्ये आय डाऊट इट की तुम्हाला ते सगळेच क्वेश्चन जमत होते आणि मग तुम्ही 40 पैकी 40 केले. 32 केले, काहीच प्रॉब्लेम नाही. 32 करून 30 स्कोर आला 40 पैकी, काहीच प्रॉब्लेम नाही. 32 अटेम्प्ट करून 32 स्कोर आला, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु जर तुम्ही 40 पैकी 40च्या मागे लागले की अटेम्प्ट करतो सगळेचे सगळे, तुमचा स्कोर येईल 15 ते 16 आणि मग आपले चान्सेस जे आहेत ते एकदम डिम होऊन जातात सिलेक्ट होण्याचे. ठीक आहे, मेन्स मध्ये
इंग्लिश सब्जेक्टमध्ये आपल्याला स्कोर वाढवायचा आहे. एक ग्लिम्स घ्या पॅसेजचा, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो काय आहे. बर, आता हे करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे मित्रांनो. तुम्हाला माहिती काय इंडियाचं ॲव्हरेज एज काय आहे? ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी काय आहे? 72 आहे. 72 आपण पकडतो की ॲव्हरेज आहे इंडियन्सची एज. 72 पर्यंत जातात, मग ते ऑफ होऊन जातात बिचारे, डेथ होऊन जाते त्यांची. असं ॲव्हरेज एज आपण 72 आहे. जपानचं किती आहे? जपानचं हे 84 to 85 आहे. चला 85 पकडूयात आपण. 85 पकडू जपानचं लाईफ एक्सपेक्टन्सी. 85 वर्षापर्यंत जपानचे लोक जगतात आणि भारतामध्ये 72 वर्षापर्यंत जगतात. यात मेन आणि वुमेनचं वेगळं वेगळं असतं बरं का. जपानमध्ये वुमेन 87 पर्यंत जगत असतील. मग याच्यावरनं कळतं काय? याच्यावरनं काय कळतंय आपल्याला? जपानचं जर ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी 85 इयर्स आहे आणि इंडियाची ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी 72 इयर्स आहे, याच्यावरून आपल्याला काय कळतं की जपान हे थोडंसं मेडिकली ॲडव्हान्स्ड आहे आपल्यापेक्षा. बरोबर ना? तिथे चांगले सुविधा आहे, मेडिकल फॅसिलिटी चांगली आहे म्हणून तर एवढे जगतायत ते. न्यूट्रिशन चांगलं असेल, जेवायला चांगलं मिळत असेल, है ना, फिजिकल हेल्थवर जास्त फोकस करत असतील, औषध उपचार चांगले असेल म्हणून 85 इयर्स पर्यंत जगतात. मग आपल्याकडे तसं नाही, कारण हे सगळं आपल्याकडे कमी आहे. हे आपल्या बॅक ऑफ द माइंड हे लगेच वाचताना यायला पाहिजे, समजायला पाहिजे आपल्याला. बरोबर. मग बघा पॅसेज काय म्हणतो आहे. पॅसेज म्हणतोय जापान इज एट द फोर फ्रंट, दरवाजे पे खड़ा है ना, फोर फ्रंट सबसे आगे है ऑफ डेमोग्राफिक शिफ्ट. आता डेमोग्राफी म्हणजे काय असतं? डेमोग्राफी म्हणजे त्याच्यात डेटा असतो, कसला कसला, तुमचं एज काय, तुमचं जेंडर काय, तुमचं इन्कम किती, हे सगळं त्या डेमोग्राफीमध्ये स्टडी असते ती एक, है ना. तर पॉप्युलेशन, एज, जेंडर, इन्कम हे सगळं, एज्युकेशन हे सगळं त्याच्यात येतं. जपान इज ॲट द फोर फ्रंट ऑफ अ डेमोग्राफिक शिफ्ट दॅट इज रिशेपिंग सोसायटीज, बदल आणतंय, रिशेप करतंय, रिशेपिंग सोसायटीज वर्ल्ड वाईड, जगभरात, विथ वन ऑफ द मोस्ट रॅपिडली एजिंग पॉप्युलेशन ग्लोबली. सगळ्यात जास्त एजिंग पॉप्युलेशन आहे, म्हणजे म्हातारे लोक जास्त आहेत, है ना, 60च्या वरती वगैरे हे जास्त लोक आहेत तिकडे. इट फेसेस युनिक चॅलेंजेस, त्यांचे चॅलेंजेस युनिक आहे, फक्त तेच फेस करताय, इतरांना अजून ते चॅलेंज फेस करावे नाही लागत आहेत. अँड ऑपॉर्च्युनिटीज इन मेंटेनिंग इकॉनॉमिक व्हायटॅलिटी अँड सोशल स्टॅबिलिटी. काय फेस करताय जापान? युनिक चॅलेंजेस फेस करतायत. काय तर इकॉनॉमिक व्हायटॅलिटी पण पाहिजे, पॉवर, व्हायटॅलिटी, शक्ती, ताकद, एनर्जी, आणि सोशल स्टॅबिलिटी पण मेंटेन करायचं आहे. इकॉनॉमिक व्हायटॅलिटी पण पाहिजे त्यांना आणि सोशल स्टॅबिलिटी पण पाहिजे. द जॅपनीज गव्हर्नमेंट हॅज डेव्हलप्ड व्हॉट अ मल्टीफेसेटेड अप्रोच, बहुआयामी अप्रोच. फक्त एक तरफा नहीं, वो चारों ओर से सोच रहे हैं कि क्या कर सकते हैं या प्रॉब्लमला टॅकल करण्यासाठी, टू एड्रेस दीज इश्यूज. विच इश्यूज? यही की एजिंग पॉप्युलेशन हो रहा है, एनकम्पासिंग म्हणजे इन्क्लुडिंग व्हॉट, हेल्थकेअरवर जास्त लक्ष द्यायचं आहे. लेबर मार्केट रिफॉर्म्स, काम करणारे लोक जे आहेत त्यांच्यासाठी वेगळे कायदे वगैरे नवीन, है ना, त्यांना सूट होतील असे. अँड कम्युनिटी बेस्ड इनिशिएटिव्ह, आपण कम्युनिटीमध्ये कसं अवेअरनेस वगैरे करू शकतो, काय काय सांगू शकतो. तर काय काय करतायत, काय काय सोल्युशन्स आहेत त्यांच्याकडे? हेल्थकेअर, लेबर मार्केट रिफॉर्म्स आणि कम्युनिटी बेस्ड इनिशिएटिव्ह ते घेत आहेत. का? या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी. काय? एजिंग पॉप्युलेशन, वय वाढतंय पॉप्युलेशनचं. ॲज ऑफ रिसेंट एस्टिमेट्स ओव्हर 29% ऑफ जापान्स पॉप्युलेशन इज एज्ड 65 और ओल्डर. 100 मागे 29 लोक 65च्या वर आहे. 100 मागे 29 लोक त्या वर, ऍक्च्युली ओव्हर 29 आहे. हे काय आहेत? 65च्या वर आहेत. म्हणजे यंगस्टर्स कमी होत आहेत आणि वृद्ध लोक वाढत आहेत, है ना. मग ऑब्वियसली बात है ना, वर्किंग क्लास कम हो जाएगा ना, उनका वर्किंग क्लास छोटा हो रहा है, श्रिंक हो रहा है उनका वर्किंग क्लास, मेकिंग इट द वर्ल्ड्स ओल्डेस्ट सोसायटी. सगळ्यात जास्त म्हातारे हे जपानमध्ये आहेत, वर्ल्ड्स ओल्डेस्ट सोसायटी. The country's low fertility rate and high life expectancy contribute to this demographic phenomenon. म्हणजे काय म्हणतायत? जपानचे जे मेन आहे त्यांच्यामध्ये फर्टिलिटी कमी आहे, म्हणजे रिप्रोडक्शन होण्याची क्षमता कमी झाली आहे, रिप्रोड्यूस करण्याची क्षमता कमी झाली आहे. आणि ॲव्हरेज एज त्यांचं 84 आहे लाईफ एक्सपेक्टन्सी. म्हणजे म्हातारे तर त्यांचं तर वय वाढतच आहे, पण ते येणारी पिढी तिकडे येतच नाही ना, कमी आहे ना. का? कारण फर्टिलिटी रेट कमी झालाय त्यांचा.
मतलब जवान लोग पैदा नहीं हो रहे और जो है वो बूढ़े होते जा रहे हैं, बरोबर. मग व्हाईल इन्क्रीज्ड लॉन्जिव्हिटी, लेंथ जेव्हा वाढते, लॉन्जिव्हिटी जास्त वेळ जगणं, व्हाईल इन्क्रीज लॉन्जिव्हिटी इज अ प्रूफ टेस्टामेंट टू ॲडव्हान्समेंट्स इन हेल्थ केअर अँड लिव्हिंग स्टँडर्ड्स. द श्रिंकिंग वर्किंग एज पॉप्युलेशन पोजेस इकॉनॉमिक चॅलेंजेस. जसं मी सांगितलं मित्रांनो की त्यांचं 84 जर ॲव्हरेज एज आहे, याचा अर्थ ते काय दर्शवतं की तिथे हेल्थ केअर फॅसिलिटी खूप चांगली आहे, लिव्हिंग स्टँडर्ड्स खूप चांगले आहेत, चांगल्या वातावरणात ते जगता वगैरे आहेत, सगळं आहे, सगळे ऐशो आराम त्यांच्याकडे आहे, म्हणून 84 वर्ष त्यांचं ॲव्हरेज एज आहे लाईफ एक्सपेक्टन्सीचं. परंतु हे पण दाखवतं की तिकडे वर्किंग क्लासचं पॉप्युलेशन कमी झालेलं आहे, फर्टिलिटी रेट कमी आहे, जवान लोक नाही आहे आणि म्हातारेच जास्त आहेत. मग काम कोण करणार, बरोबर. मग इकॉनॉमिक चॅलेंजेस याच्यामुळे येत आहेत, त्यांच्या समोर येत आहेत. डिपेंडन्सी रेशिओज आर रायझिंग. डिपेंडन्सी रेशिओज आर रायझिंग विथ फ्युअर वर्कर्स सपोर्टिंग अ ग्रोईंग नंबर ऑफ रिटायरीज. बघा आता 65च्या वर एवढे लोक आहेत म्हणजे ते रिटायर झाले आहेत आणि त्यांना सांभाळायला कोणीच नाही ना. यंग पॉप्युलेशन कमी आहे, मग त्यांना सांभाळणारं कोणीच राहिलेलं नाही. डिपेंडंट लोकांची संख्या वाढते. म्हातारे झाल्यावर पण तर तुम्ही डिपेंडंट बनतात ना. डिपेंडंट तुम्ही कधी असतात, जेव्हा तुम्ही लहान असतात तेव्हा पॅरेंट्सवर डिपेंडेंट असतात आणि रिटायर झालं तुम्ही मुलांवर डिपेंडेंट असतात. तर त्या डिपेंडन्सीची संख्या वाढते है ना. हेल्थ केअर इज अ कॉर्नरस्टोन ऑफ जापान्स एजिंग पॉप्युलेशन स्ट्रॅटेजी. The country operates a universal healthcare system that provides affordable and high quality medical services. बघा लाईफ एक्सपेक्टन्सी का वाढली आहे जपानमध्ये, कारण तिथे औषध गोळ्या वगैरे वगैरे खूप सोपं आहे. आय मीन स्वस्त आहे. काय आहे, स्वस्त आहे, अफोर्डेबल आहे आणि क्वालिटी चांगली आहे. हाय क्वालिटी आणि स्वस्त पण आहे. मग मेडिकल ट्रीटमेंट चांगली मिळते आहे, ते पण स्वस्तात, म्हणून तर ॲव्हरेज एज वाढतंय त्यांचं, बरोबर ना. सो however the growing number of elderly individuals has strained resources. रिसोर्सेस जास्त वापरतायत, म्हातारे लोक सगळे रिसोर्सेस वापरतायत कारण त्यांना अफोर्डेबल कॉस्ट मध्ये ते मिळतं आहे. टू अड्रेस दिस द गव्हर्नमेंट हॅज इंट्रोड्यूस पॉलिसीज टू शिफ्ट फोकस फ्रॉम हॉस्पिटल बेस्ड केअर टू कम्युनिटी बेस्ड केअर. दिस मॉडेल एम्फसाइजेस होम हेल्थ केअर फोकस फ्रॉम home health care services enabling older individuals to receive medical attention and support in family surroundings. बघा आता हॉस्पिटलचं बिल वगैरे हे सगळं जर सबसिडाइज्ड आहे, गव्हर्नमेंटला पैसे पे करावे लागतात, चांगली चांगली फॅसिलिटी द्यायची आहे, तर सरकारचा लॉस आहे त्याच्यात. का, अरे बाबा 65च्या नंतर आजारी पडणाऱ्यांची संख्या पण तर जास्त असेल. ओव्हर 29% जर 65च्या वर आहे ते घडी घडी हॉस्पिटलाइज होत आहे आणि सरकार पैसा भरते, त्यांचा लॉस आहे. मग त्यांनी काय केलं, तुम्ही घरीच ट्रीटमेंट घ्या, तुम्ही घरातच ऍडमिट व्हा, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ नका. औषध गोळ्यांचा खर्च देतो वाटल्यास, पण ते हॉस्पिटलचा खर्च नाही परवडणार आम्हाला, है ना. तर कॉस्ट कटिंगसाठी त्यांनी काय केलं आहे, एक नवीन मॉडेल अडॅप्ट केलं आहे विच फोकसेस मोर ऑन होम हेल्थ केअर फोकस फ्रॉम हॉस्पिटल बेस्ड केअर टू कम्युनिटी बेस्ड केअर. दिस मॉडेल एम्फसाइजेस होम हेल्थ केअर सर्व्हिसेस एनेबलिंग ओल्डर इंडिव्हिज्युअल्स टू रिसीव्ह मेडिकल अटेन्शन अँड सपोर्ट इन फॅमिलियर सराउंडिंग्स. पुढे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन जे होत आहे, इट ऑल्सो प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन इम्प्रूव्हिंग एल्डरली केअर. जापान हॅज बीन अ पायोनियर, ज्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली असेल, ज्यांनी पहिल्यांदा काहीतरी सुरुवात केली त्याला पायोनियर म्हणतात, ज्यांनी पहिल्यांदाच काही घडवलेलं असतं किंवा निर्मित केलं असतं. इन व्हॉट, इन डेव्हलपिंग अँड डिप्लॉइंग रोबोटिक असिस्टंट्स फ्रॉम केअर गिव्हिंग फॉर केअर गिव्हिंग. त्यांनी काय केलंय, जपानमध्ये रोबोट्स आहेत, रोबोट्स जे काय करतात, तुम्हाला नर्स सारखं काम करतात, असिस्ट करतात तुम्हाला, है ना. टेक्नॉलॉजिकली तुम्हाला माहितीच आहे, जपानचे तुम्ही मेट्रो ट्रेन्स बघितलेले यार, खूप जास्त ते ॲडव्हान्स्ड आहेत बाकीच्या जगांपेक्षा, बाकीच्या जगातल्या कंट्रीजपेक्षा. तर त्यांनी काय केलंय, पायनियर आहेत ते, म्हणजे त्यांनी सुरुवात केली आहे कशामध्ये, इन डेव्हलपिंग अँड युझिंग रोबोटिक असिस्टंट्स फॉर केअर गिव्हिंग. नर्स वगैरेची आवश्यकता नाही. रोबोट्स इक्विप्ड विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हेल्प विथ टास्क सच ॲज लिफ्टिंग पेशंट्स, पेशंट्सला उचलणं रोबोट करतं. प्रोव्हाइडिंग कंपेनियनशिप, की आहे ना तुमच्या बाजूला कोणीतरी आहे, एकटे नाही आहात तुम्ही, तुम्हाला स्वतःचे मुलं बाळ नाही आहे, पण हे रोबोटच आहे, कंपेनियनशिप एकटा एकटा नाही वाटणार त्यांना. अँड मॉनिटरिंग हेल्थ कंडिशन्स, नर्सचं काम करत आहे. दीज ॲडव्हान्समेंट्स नॉट ओनली ॲलिव्हिएट, रिमूव्ह केअर गिव्हर बर्डन्स, बट ऑल्सो एन्श्योर दॅट एल्डरली कॅन मेंटेन अ डिग्री ऑफ इंडिपेंडन्स. त्यांना स्वतःचे मुलबाळ जरी नाहीये, फर्टिलिटी कमी आहे, एल्डरली पॉप्युलेशन जास्त आहे, पण त्यांना आता केअर गिव्हरचं म्हणजे एक माणसाची, मनुष्याची गरज नाही, कारण हे रोबोट्स आहेत, है ना. म्हणून ऍटलिस्ट रोबोट्समुळे तरी हे एल्डरली लोक इंडिपेंडेंट राहू शकतात. ठीक आहे. पुढे बघा,
द एजिंग पॉप्युलेशन हॅज ऑल्सो प्रॉम्प्टेड जापान टू रिथिंक इट्स लेबर पॉलिसीज. आता या एजिंग पॉप्युलेशनमुळे काहीतरी नवीन नियम कायदे आपल्याला जे आहे ते आणावे लागतील लेबर पॉलिसीजमध्ये. कामगारांसाठी नवीन काहीतरी पॉलिसी आपल्याला अडॉप्ट करावी लागेल, है ना. बघा, टू मिटिगेट द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ अ श्रिंकिंग वर्कफोर्स, हे जे वर्कफोर्स श्रिंक होत चाललं आहे ना, कारण म्हातारे जास्त आणि जवान कमी. द गव्हर्नमेंट इज एनकरेजिंग ओल्डर इंडिव्हिज्युअल्स टू रिमेन एम्प्लॉइड लॉंगर. तुम्ही जास्त वेळ काम करा म्हणजे 65 वर रिटायर नका असं ते म्हणत असते. रिटायरमेंटची एज वाढवून टाकली जापान सरकारने. टू रिमेन एम्प्लॉइड लॉंगर. इन 2021 जापान रेज्ड द कंपल्सरी रिटायरमेंट एज, मॅन्डेटरी रिटायरमेंट एज फॉर पब्लिक सर्वंट्स टू 65 with further plans to allow workers to continue until 60. बघा, आपल्या स्टेटमध्ये 58 आहे आणि नॅशनली मला वाटतं 60 आहे रिटायरमेंट एज, बरोबर. 60लाच आपण हे पकडतो की रिटायरमेंटची एज आहे. परंतु जापानने काय केलं, 65 करून टाकलं आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील, पब्लिक सर्वंट्स, त्यांचं एज 65 करून टाकलं आणि प्लॅन्स आहेत की पुढे आपण याला 70 करून टाकूयात. करावंच लागेल, वर्कफोर्स कमी आहेत, म्हाताऱ्यांना जास्त आता काम करावं लागेल, जास्त वर्ष. पुढे, मेनी प्रायव्हेट कंपनीज हॅव फॉलोड सूट, म्हणजे त्यांनी सुद्धा हेच जे आहे ते फॉलो केलं आहे. क्या बोलते उसको, उनके पाथ पे चलना, फॉलोड सूट. क्रिएटिंग फ्लेक्सिबल वर्क अरेंजमेंट्स टू अकोमोडेट सिनियर एम्प्लॉईज, की आम्ही सिनियर एम्प्लॉईजला पण कामावर ठेवणार. Additionally, the government is actively promoting women's participation in the workforce, addressing a long-standing gender gap. जो आधीपासून होता जेंडर गॅप तिकडे, त्याला सुद्धा ॲड्रेस करण्यासाठी त्या प्रॉब्लेमला त्यांनी वुमेन वर्कफोर्स पण वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे की वुमेनला पण आपण जास्त कामावर ठेवूयात. बाय एनहान्सिंग ॲक्सेस टू चाइल्ड केअर अँड प्रमोटिंग इक्वल पे इनिशिएटिव्ह, जेवढा पगार माणसाला तेवढाच पगार स्त्रीला सुद्धा. जापान एम्स टू अनलॉक the potential of its underutilized, कमी जे यूज केलं काय, ह्युमन रिसोर्सेस. एफर्ट्स आर ऑल्सो अंडरवे, म्हणजे पाईपलाईन मध्ये आहे, करतायत अजून काही ना काही, टू अट्रॅक्ट फॉरेन वर्कर्स. फॉरेन वर्कर्स आले तर चांगलंच होईल, है ना. जसं अमेरिकेत आहे H1B विजा वगैरे, इंडियन लोक जास्त जातात त्याच्याने, तसं फॉरेनचे लोक जे यंग आहेत त्यांना आपण इथं कामावर ठेवूयात, असं त्यांनी ठरवलं आहे की आपण अशी सुद्धा पॉलिसी जी आहे ती इम्प्लिमेंट करूयात. एफर्ट्स आर ऑल्सो अंडरवे टू अट्रॅक्ट फॉरेन वर्कर्स ॲल्बेट अ कॉशियस पेस, ॲट अ कॉशियस पेस, खूप जास्त नाही, जसं US मध्ये झालं. बघा, आता US मध्ये काय चाललंय, इतके वाढून गेलेत फॉरेनर्स की आता ते म्हणतात बस तुम्ही जा तुमच्या कंट्रीमध्ये. तर एकदम तर नाही, पण हळूहळू आपण जे आहे फॉरेन वर्कर्सला टप्प्याटप्प्याने इथं पण आपण आणूयात, येऊ देऊयात, परमिट करूयात. गिव्हन जापान्स हिस्टॉरिकली कन्झर्वेटिव्ह अप्रोच टू इमिग्रेशन. म्हणजे काय बघा, कन्झर्वेटिव्ह अप्रोच त्यांची आधीपासून आहे इमिग्रेशन बाबतीत. बाहेरच्या लोकांना जास्त येऊ देत नाही आधीपासूनच जापानचे लोक. ठीक आहे, आमचं ट्रेडिशन, आमचं कल्चर, जास्त हस्तक्षेप किंवा अतिरेक नको बाहेरच्या लोकांचा. तर हिस्टॉरिकली त्यांची हीच अप्रोच आहे. पण आता गरज पडली आहे, वर्किंग पॉप्युलेशन कमी असल्यामुळे आता गरज आहे, तर हळूहळू का होईना आपण ह्या थोडंसं लिनियंट होऊयात, येऊ देऊयात बाहेरच्या लोकांना. मॅक्सिमम तुम्हाला माहिती इंडियन्सच जाणार तिकडे. तर पॉलिसीज सच ॲज द स्पेसिफाईड स्किल्ड वर्कर्स विजा प्रोग्राम एम टू फिल लेबर शॉर्टेजेस इन की सेक्टर्स लाईक हेल्थ केअर अँड कन्स्ट्रक्शन. म्हणजे काय करणार आहे ते, एक नवीन विजा प्रोग्राम, जसं US चा H1B आहे तसं त्यांनी या दोन बाबतीत फोकस करून कशावर फोकस केलंय त्यांनी, की सेक्टर लाईक हेल्थ केअर, म्हणजे डॉक्टर्स बाहेरून घ्यायचे, नर्सेस वगैरे मेडिकल स्टाफ आपण बाहेरच्या कंट्रीशी येऊ देऊयात, चांगले मोठ्या लेवलचे डॉक्टरला आपण येऊ देऊयात. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा आपण जे आहे काही इंजिनियर्स असतील, सिव्हिल इंजिनियर्स वगैरे, त्यांना सुद्धा आपण बाहेरच्या कंट्रीमधनं येऊ देऊयात. जापान्स पेन्शन सिस्टम फेसेस सस्टेनेबिलिटी चॅलेंजेस. बरोबर आहे ना, कारण 65च्या वर गेलेत लोक, तर पेन्शन घेणारे जास्त आहेत, म्हणून थोडेसे चॅलेंजेस आहेत त्यांना. ड्यू टू द इन्क्रीजिंग रेशिओ ऑफ रिटायरीज टू ऍक्टिव्ह कॉन्ट्रीब्युटर्स. बरोबर, NPS वगैरे जसं आपल्याकडे असतं, कॉन्ट्रीब्युशन देणारे कमी, कारण वर्किंग पॉप्युलेशन कमी आणि रिटायर झालेले जास्त, मग पेन्शन जे आहे जास्त द्यावं लागतंय जापानला. टू एन्शोर इट्स वायबिलिटी द गव्हर्नमेंट हॅज इम्प्लिमेंटेड सेव्हरल रिफॉर्म्स. खूप सारे बदल घडून आणले आहेत, इन्क्लुडिंग रेझिंग द पेन्शन एलिजिबिलिटी एज पण वाढवून टाकलं, 60च्या वर नाही, तुम्हाला 70च्या वर देऊ आम्ही पेन्शन, असं काहीतरी केलं असेल. अँड एनकरेजिंग प्रायव्हेट रिटायरमेंट सेव्हिंग्स. ॲडिशनली पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन्स एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग फॉर ओल्ड एज. पब्लिक अवेअरनेस त्यांना जे आहे ते करून देण्यात येणार आहे की तुम्ही पेन्शनचं एज जे आहे ते का वाढवतो आहे, याच्या मागचे रिझन काय आहे, सरकार घाट्यात आहे, सरकारकडे तेवढा पैसा नाही, वर्किंग पॉप्युलेशन कमी झालेलं आहे, चॅलेंजेस खूप जास्त आहे जापानला, है ना. पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम्ससाठी आपल्याला घ्यावे लागतील. Recognizing the importance of social inclusion, Japan has also invested in community building initiatives to combat the isolation often experienced by the
एल्डरली. खरं आहे बघा, आपल्या घरात म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, गावाखेड्यांमध्ये मी एवढं नाही पण सिटीजमध्ये मी बघितलं आहे की जसं काही माणूस रिटायर होऊन जातो किंवा त्याची एज वाढत जाते, हळूहळू त्याला आयसोलेट करतात. काय रे बोरच करतं हे, एकच प्रश्न 10 वेळा विचारतात, यांना पाणीच ह्या टायमाला पाहिजे, यांना जेवणच ह्या टायमाला पाहिजे, परत बोलायला थोडेसे उद्धटपणे रूढ बोलतात, वय झाल्यामुळे थोडं चिडचिड लवकर होते ना लोकांची, तर आपण त्यांना हळूहळू आयसोलेट करायला लागतो. तर यांनी काय केलं, एक कम्युनिटी बिल्डिंग एक्सरसाइज चालू केली की हे जे म्हातारे लोक जे वाढतायत यांना आयसोलेटेड फील नको करायला, तर यांच्यासाठी कम्युनिटी त्यांनी एक बिल्डिंग इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की यांना सुद्धा इन्क्लूड करायला पाहिजे, आपण सोशल इन्क्लुजन म्हणतात त्यांना, बरोबर. सो प्रोग्राम सच ॲज, कोणते कोणते प्रोग्राम आहे, सिल्वर ह्युमन रिसोर्स सेंटर्स ऑफर ओल्डर इंडिव्हिज्युअल्स ऑपॉर्च्युनिटीज टू एंगेज इन पार्ट टाइम वर्क और व्हॉलेंटियर ॲक्टिव्हिटीज फॉस्टरिंग अ सेन्स ऑफ पर्पज अँड कम्युनिटी. म्हणजे तुमचं वय जरी वाढलं तरी तुम्हाला पार्ट टाइम नोकऱ्या आम्ही देऊ शकतो. मग ते प्रायव्हेट असू शकतं आणि गव्हर्नमेंटच्या तर्फे पण असू शकतं. कुठले तरी छोटे मोठे कामामध्ये तुम्ही सुद्धा ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व राहा, घरात बसून राहू नका, एकटं लोनली फील करू नका, है ना. त्याच्यामुळे की बाबा आम्ही या वयात पण कॉन्ट्रीब्यूट करतोय समाजामध्ये, या गोष्टीचं त्यांना थोडासा एक हे असेल, प्राईड असेल, है ना, सेन्स ऑफ पर्पज अँड कम्युनिटी. इंटरजनरेशनल प्रोग्राम्स दॅट ब्रिंग टुगेदर युथ अँड सिनियर्स आर ऑल्सो गेनिंग पॉप्युलरिटी. म्हणजे असे काही टास्क ज्याच्यामध्ये यंग लोक आणि ओल्ड लोक सोबत काम करतील, वार्तालाप वाढेल, है ना, त्याच्यामुळे ते क्लोज बॉन्डिंग वाढेल. बरं, प्रमोटिंग म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड सपोर्ट. जापान हॅज एम्ब्रेस्ड म्हणजे ऍक्सेप्ट केलंय व्हॉट, स्मार्ट सिटी कॉन्सेप्ट्स टू केटर टू अन एजिंग सोसायटी. बरोबर. अर्बन प्लॅनिंग नाव इनकॉर्पोरेट्स फीचर लाईक बॅरियर फ्री पब्लिक स्पेसेस, ॲक्सेसिबल ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स अँड कम्युनिटी हब्स फॉर एल्डरली रेसिडेंट्स. म्हणजे ओल्डर जे म्हातारे झाले आहेत त्यांच्यासाठी काय काय चांगलं असू शकतं, इन्फ्रास्ट्रक्चर तसं ते बनवत आहेत. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सोल्युशन सच ॲज हेल्थ मॉनिटरिंग ॲप्स, है ना, की तुमचा बीपी किती आहे वगैरे वगैरे जे काय असेल, हार्ट रेट वगैरे चेक करता येईल लगेच, असे ॲप्स आहेत. अँड रिमोट कन्सल्टेशन्स हॅव बिकम वाईड स्प्रेड. म्हणजे फोनवरच डॉक्टरशी तुम्ही कन्सल्ट केलं, है ना, रिमोट कन्सल्टेशन, व्हिडिओ कॉलिंगनी केलं वगैरे वगैरे, तुम्हाला याची गरज नाही, कारण ड्राईव्ह कोण करणार, ते बिचारी म्हातारे झालेत ना, हॉस्पिटलपर्यंत कोण जाणार. तर असे ॲप्स बनवण्यात आले आहेत किंवा टेलिकन्सल्टिंग वगैरे जे आहे ते खूप जास्त तिथे वाढलेलं आहे, हॅज बिकम वाईड स्प्रेड. एन्शुरिंग ओल्डर इंडिव्हिज्युअल्स कॅन इझिली ॲक्सेस हेल्थकेअर अँड सपोर्ट सर्व्हिसेस. डिस्पाइट दिस एफर्ट्स, जरी हे एफर्ट्स घेतले जातात तरी पण के बावजूद चॅलेंजेस रिमेन, अजूनही चॅलेंजेस आहेत. द कॉस्ट ऑफ मेंटेनिंग अँड एजिंग सोसायटी इज इमेन्स अँड जापान्स पब्लिक डेट इज अमॉंग द हायेस्ट ग्लोबली. कर्ज सगळ्यात जास्त आहे जापानमध्ये आणि एल्डरली लोकांचा खर्च जास्त असतो, हॉस्पिटल, मेडिसिन्स वगैरे वगैरे वगैरे, त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तसं मानलं, त्यामुळे जापानला खूप जास्त इश्यूजचा सामना करावा लागतोय. बॅलन्सिंग द नीड्स ऑफ द एल्डरली with those of younger generations requires careful policy making and equitable resource allocations. म्हणजे यंगला पण तेवढंच आणि परत ओल्डला पण तेवढंच इक्विटेबल करणं महत्वाचं आहे. फर्दर मोर कल्चरल ॲटिट्यूड्स टुवर्ड्स इमिग्रेशन अँड जेंडर रोल्स मस्ट इव्हॉल्व टू फुल्ली ॲड्रेस लेबर शॉर्टेजेस. जे आधीपासून जापानीजच्या डोक्यात आहे की नाही बाहेरच्या लोकांना यायला पाहिजे, हे हळूहळू त्यांना चेंज करावं लागेल की बाबा मेहनत सगळं काम करतील, वुमेनची काय गरज, हे सुद्धा हळूहळू विकसित इव्हॉल्व्ह तुम्हाला व्हावं लागेल. तेव्हाच जे आहे जापानचे हे जे प्रॉब्लेम आहे वर्किंग पॉप्युलेशन कमी होण्याचं, ह्या प्रॉब्लेमचा तोडगा निघू शकतो. जापान्स प्रोएक्टिव्ह अप्रोच टू इट्स एजिंग पॉप्युलेशन प्रोव्हाइड्स व्हॅल्युएबल लेसन्स फॉर अदर नेशन्स फेसिंग सिमिलर डेमोग्राफिक ट्रेंड्स. बरोबर आहे, यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे दुसऱ्या कंट्रीजला. बरोबर. बाय इन्व्हेस्टिंग इन हेल्थ केअर टेक्नॉलॉजी अँड इन्क्लुसिव्ह पॉलिसीज, जापान डेमॉन्स्ट्रेट्स हाऊ अन एजिंग सोसायटी कॅन अडॅप्ट अँड ग्रो अँड थ्राईव्ह. While challenges persist, the resilience and innovation embedded in Japan's administrative strategies offer hope for a balanced and sustainable future. थोडंसं पॉझिटिव्ह नोट इथं ऑथर म्हणतो आहे की जरी चॅलेंजेस आहे जापानकडे, पण जापाननी ज्या तरीके से इसको हँडल किया है ना, जसं हे जापाननी हँडल केलं आहे सिच्युएशनला, हे शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्या सस्टेनेबल फ्युचरसाठी हे चांगलं आहे. This comprehensive approach positions Japan not only to manage its demographic challenges but also to serve as a global leader in addressing the complexities of an aging world. कारण सगळ्यात जास्त एजिंग पॉप्युलेशन त्यांच्याकडेच आहेत, वर्ल्डमध्ये सगळ्यात पुढे तेच आहेत, तर तेच एक्झाम्पल बनवू शकतात की कसं हँडल करायला पाहिजे. उद्या ही सिच्युएशन इंडियावर पण येऊ शकते की वर्किंग एज पॉप्युलेशन सगळे बाहेर चालले गेले, NRI बनून गेले आणि सगळे म्हातारेच फक्त इंडियामध्ये राहिले. तर आपल्याला जापानकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे की या सिच्युएशनला त्यांनी कसं हँडल केलेलं आहे. आय होप सगळ्यांना पॅसेज जो आहे तो समजलेला आहे. ठीक आहे, आपण लगेच क्वेश्चन्सकडे जाऊयात. बघा बरं,
सोपा प्रश्न वाटतोय मला. व्हॉट कॅन बी इन्फर्ड ॲज द प्रायमरी रिझन फॉर जपान्स एजिंग पॉप्युलेशन चॅलेंजेस. का बरं, का बरं एजिंग पॉप्युलेशन, म्हाताऱ्यांची संख्या एवढी का वाढली, 65चे जास्त, 65 पेक्षा जास्त, हे यांची पॉप्युलेशन एवढी का वाढली? इमिग्रेशनमुळे वाढली? नाही. टेक्नॉलॉजी कमी आहे म्हणून? नको, तिकडे तर जास्त आहे. ओव्हर डिपेंडन्स ऑन फॉरेन वर्कर्स तर बिलकुल नाहीये रे. डिक्लाइनिंग इन्व्हेस्टमेंट इन अर्बन ना. डिक्रीजिंग फर्टिलिटी कंबाइंड विथ इन्क्रीजिंग लाईफ एक्सपेक्टन्सी. ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत चालली आणि फर्टिलिटी रेट कमी होत चालले, त्यामुळे जपानचं एजिंग पॉप्युलेशन वाढलं आहे. मध्ये मध्ये न्यूज पण आली होती बरं का, की बाहेरच्या लोकांना, ते बाहेरच्या देशाच्या लोकांना ते रिपॉप्युलेट करण्यासाठी बोलवत आहेत, है ना. अब इंस्टा पे सब आता रहता है. पुढे बघा, व्हाय इज जपान एनकरेजिंग कम्युनिटी बेस्ड हेल्थ केअर इन्स्टेड ऑफ हॉस्पिटल बेस्ड केअर फॉर द एल्डरली. असं का करतायत ते? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नका हो, तुमच्याच कुठेतरी घरात किंवा मग कम्युनिटी बेस्ड हेल्थ केअर बनवा आणि तिथेच तुम्ही ऍडमिट होऊन जा. आम्ही बनवलेलं आहे तुमच्यासाठी तसं काहीतरी. असं का करतायत ते? असं का करतायत? कारण यासाठी लागणारा खर्च खूप जास्त आहे, है ना. हॉस्पिटलचा रेव्हेन्यू वाढवायचा आहे नाही, डिपेंडन्सी एलिमिनेट करायची नाही, हेल्थकेअर सर्व्हिस प्रायव्हेट करायची नाही, स्ट्रिक्टर हेल्थकेअर पॉलिसीज नाही, टू रिड्यूस हेल्थकेअर कॉस्ट्स अँड रिसोर्स स्ट्रेंथ. हा जो भार, अतिरिक्त भार पडतो आहे यांच्या खर्चावर हॉस्पिटलचा, तो कमी करण्यासाठी ते म्हटले कम्युनिटी बेस्ड हेल्थकेअर तुम्ही याचा लाभ घ्या, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ नका. बरोबर. आय होप सगळ्यांना 2चा आन्सर ए कसा कळाला आहे. व्हॉट इज अ प्लॉजिबल रिझन फॉर जपान प्रमोटिंग द पार्टिसिपेशन ऑफ ओल्डर इंडिव्हिज्युअल्स इन द वर्कफोर्स. का बरं करताय असं? ओल्डर पॉप्युलेशनला वर्कफोर्समध्ये का आपण घ्यायला पाहिजे असं का वाटतं तुम्हाला? येस. जुन्याच प्रकारचे लेबर प्रॅक्टिसेस चालू होण्यासाठी का? इकॉनॉमिक इम्पॅक्ट जो पडतो आहे श्रिंकिंग वर्कफोर्स, मग यांचंच रिटायरमेंटचं एज वाढून दिलं तर बरं होऊन जाईल. यंगर वर्कर्सला डिस्करेज करण्यासाठी, फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी, ग्लोबल रिटायरमेंट एज जी आहे त्यासोबतच आपण संलग्न असण्यासाठी. काय वाटतं? काय वाटतं? ऑब्व्हियसली यार, टू ऑफसेट द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ अ श्रिंकिंग वर्कफोर्स, है ना. वर्कफोर्स कमी झालेलं आहे, यंगर पॉप्युलेशन कमी आहे, मग हे जे 60 वाले यांना 70 पर्यंत काम करू द्या, है ना. इकॉनॉमिक इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला मग हँडल करता येईल. पुढे बघा, विच पॉलिसी रिफ्लेक्ट्स जापान्स कॉशियस अप्रोच टू इमिग्रेशन. काय आहे बरं? काय केलंय त्यांनी कॉशियस अप्रोच इमिग्रेशनसाठी? बाहेरचे लोक आत येण्यासाठी, पण जास्त पण नाही, कमी कमी, फक्त स्पेसिफिक टास्कसाठी. ते तर कन्स्ट्रक्शनसाठी होतं आणि हेल्थकेअरसाठी होतं. त्यासाठी काय केलं होतं? स्पेसिफाईड स्किल्ड वर्कर व्हिसा प्रोग्राम. म्हणजे आन्सर काय आहे? सी चेन्नई. द इंट्रोडक्शन ऑफ द स्पेसिफाईड स्किल्ड वर्कर व्हिसा प्रोग्राम. बरोबर. याच्याने इमिग्रेशनचं सांगितलं ना रे, मग व्हिसा कॉमन सेन्स यूज करणार तुमको. सी चेन्नई याचा आन्सर आहे. आय होप सगळ्यांना समजलं आहे. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 5. व्हाय इज टेक्नॉलॉजी सिग्निफिकंट इन जापान्स एल्डरली केअर रिफॉर्म्स. का बरं टेक्नॉलॉजी सिग्निफिकंट आहे, इम्पॉर्टंट आहे? का बरं इम्पॉर्टंट आहे जापानच्या एल्डरली लोकांसाठी? येस. येस. काय आन्सर असू शकतं? केअर गिव्हर्सची गरज नाही, नर्सेसची गरज नाही, है ना. रोबोट्स काम करू शकतात. बरोबर. आणि जे एल्डर लोक आहेत ते इंडिपेंडंट फील करू शकतात. हे पॅसेजमध्ये दिलं होतं. बरोबर. तर आन्सर काय? सी. इट एड्स केअर गिव्हर्स अँड सपोर्ट्स एल्डरली इंडिपेंडन्स. बरोबर. आय होप सगळ्यांना समजलं आहे 5चा आन्सर सी कसा आला आहे ते. बाकी तर एलिमेंट होते. व्हॉट इन्फरन्स कॅन बी मेड अबाउट जापान्स पेन्शन रिफॉर्म्स. जापानने जे पेन्शन रिफॉर्म्स आणले की आता तुमचं आम्ही वय वाढवणार एलिजिबिलिटीचं, 60 वर नाही भेटणार पेन्शन तुम्हाला, 65 वर भेटेल, 70 वर भेटेल. त्याच्यावरनं काय इन्फरन्स काढू शकतो? का केलं असेल जापानी तसं? का केलं असेल जापानी तसं? येस. जापानी असं का केलं असेल सांगा बरं. दे एम टू कम्प्लिटली एलिमिनेट पब्लिक पेन्शन. देतच नाही जा पेन्शन, असं होऊ शकतं का? याचा आन्सर कधीच नाही, शक्यच नाही. तुमचं पेन्शन आम्ही देणारच नाही असं होणार नाही. दे आर इंटेंडेड टू रिड्यूस टॅक्सेस फॉर रिटायरीज.
तुमचा टॅक्स कमी होऊन जाईल. जर तुमचा वाढीव इन्कमच तुम्हाला येत नाहीये, पेन्शनच तुम्हाला येत नाही, तर तुम्हाला टॅक्स भरायची गरज पडणार नाही अॅन्युअल इन्कमच्या बेसिसवर. असं तर काहीच नाहीये, असं तर काहीच नाहीये. दे एम टू इन्क्रीज बेनिफिट्स फॉर द एल्डरली. पेन्शनची एज वयोमर्यादा वाढून उलट बेनिफिट आहे म्हाताऱ्यांचा नाही. दे रिप्लेस द नीड फॉर फायनान्शियल प्लॅनिंग. तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगची गरजच नाही आता, कारण आम्ही तुम्हाला पेन्शनच देत नाहीये. जब पैसा ही नहीं होगा तो खर्च कैसे करोगे, हो ही नहीं सकता ये आंसर इसका. आंसर काय बघा, दे एनकरेज इंडिव्हिज्युअल्स टू रिलाय मोर ऑन पर्सनल सेव्हिंग्स. तुमची जी पर्सनल सेव्हिंग आहे आतापर्यंतची त्याच्यावरच तुम्ही निर्भर राहा आणि आम्ही वयोमर्यादा जी आहे ती वाढवतो आहे. बरोबर. तर आन्सर याचं काय आहे, सी चेन्नई आहे. ट्रिकी प्रश्न होता, ट्रिकी प्रश्न होता, पण आन्सर याचं सी आहे. बाकीचे एलिमिनेट होत होते, बाकीचे एलिमिनेट होत होते. बरोबर. आणि हाच होता सी जो परफेक्ट बसतो आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा बरं. वाय हॅज जापान इन्व्हेस्टेड इन इंटरजनरेशनल प्रोग्राम्स. यंग लोक आणि ओल्ड लोक इंटरजनरेशनल प्रोग्राम्स का आणले? कारण यंग आणि ओल्ड लोकांमध्ये वार्तालाप व्हायला पाहिजे, कम्युनिकेशन गॅप नाही राहिला पाहिजे. त्याच्याने होईल काय, त्याच्याने होईल काय, त्याच्याने असं होईल की जे एकटे पडले आहेत बिचारे म्हातारे, घरात बसून राहत आहेत एज झाल्यामुळे, त्यांना एकटे एकटं वाटणार नाही. बरोबर. मग त्याचा आन्सर टू ट्रेन द एल्डरली फॉर टेक्नॉलॉजी बेस्ड जॉब नाही. टू एन्श्योर इक्वल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर ऑल एज ग्रुप्स नाही. ते इंटरजनरेशनल प्रोग्राम जे आहे ते जॉबसाठी नाहीच आहे. टू रिड्यूस द डिपेंडन्सी ऑन इमिग्रेशन पॉलिसीज नो. टू एनकरेज ओल्डर पीपल टू मेंटॉर यंग वर्कर्स नाही, असं तर काहीच दिलं नाही मेंटरशिप करायची. टू कॉम्बॅट आयसोलेशन, एकटेपणाला कॉम्बॅट करायचं अमॉंग द एल्डरली अँड प्रमोट म्युच्युअल अंडरस्टँडिंग. यंग लोकांमध्ये आणि ओल्ड लोकांमध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. बरोबर. पॅसेजमध्ये दिलं होतं हे. पुढे बघा. व्हॉट डज द टर्म सिल्वर ह्युमन रिसोर्स सेंटर्स इम्प्लाय अबाउट जापान्स अप्रोच टू इट्स एजिंग पॉप्युलेशन. काय होतं बरं हे सिल्वर ह्युमन रिसोर्स सेंटर, तुम्हाला आठवतं का? सिल्वर ह्युमन रिसोर्स सेंटर काय होते, काय होते? येस, तुमचं वय जरी झालं असेल तरी तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात समाजाला कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. फुल टाइम न करता पार्ट टाइम करू शकतात. बरोबर. मग आन्सर काय पाहिजे बघा. जापान फोकसेस ओनली ऑन फुल टाइम जॉब्स नो. इट सिग्निफाईज जापान्स प्लॅन टू रिड्यूस पब्लिक स्पेंडिंग ऑन सिनियर सिटीजन नाही, तसं तर नाही करायचंय त्यांना. द गव्हर्नमेंट प्रायोरिटाइजेस पेन्शन रिफॉर्म ओव्हर एम्प्लॉयमेंट नाही, असं नेगेटिव्ह होऊन जाईल. दिस सेंटर्स आर इंटेंडेड टू रिप्लेस रिटायरमेंट होम्स नाही, नाही रे बाबा असं नाही आहे. द एल्डरली आर एनकरेज टू एंगेज इन कम्युनिटी वर्क ऑर पार्ट टाइम एम्प्लॉयमेंट. आणि हेच आहे सिल्वर ह्युमन रिसोर्स सेंटर. इथं तुम्ही कम्युनिटीची मदत करू शकतात कोणत्या ना कोणत्या रूपात, किंवा तुम्ही पार्ट टाइम जॉब घेऊ शकतात. कम्युनिटीवर काही पण असू शकतं, कम्युनिटीवर काही पण असू शकतं. गार्डन साफ करणं असू शकतं, फुटपाथ साफ करणं असू शकतं, पाणी मारणं असू शकतं, सरकारी लॉन्समध्ये काही पण असू शकतं. यार कम्युनिटीवर काही पण असू शकतं, काही पण असू शकतं, किंवा तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकतात. बरोबर. व्हॉट चॅलेंज डज जापान स्टील फेस डिस्पाइट इट्स प्रोएक्टिव्ह मेजर्स फॉर द एजिंग पॉप्युलेशन. खूप सारे मेजर्स घेतले, खूप जास्त मेजर्स घेतलेले आहेत की बाबा आपल्याला एजिंग पॉप्युलेशनसाठी काही ना काही तर करावं लागेल, जे इश्यूज आपल्याला फेस करावे लागतात. पण तरी कोणतं चॅलेंज अजूनही आहे. एवढं केल्यानंतर सुद्धा, एवढं करून सुद्धा त्यांना काय प्रॉब्लेम्स, काय समस्या फेस करावे लागत आहेत. विचार करा, विचार करा. टेक्नॉलॉजी कमी आहे का जापानकडे? नाही. मग ए आन्सर असू शकतं का? हेल्थकेअर फॅसिलिटी बिलकुलच नाही त्यांच्याकडे? अरे आहे ना, उलट स्वस्तात देत आहेत ते. ओव्हर रिलायन्स ऑन इमिग्रेशन पॉलिसी, उलट त्यांना इमिग्रेशन नकोच आहे. हिस्टॉरिकली तर ते कन्झर्वेटिव्हच आहे की आम्हाला नकोच बाहेरचे लोक जास्त. लिमिटेड फोकस ऑन जेंडर इक्वॅलिटी, उलट ते करतायत जेंडर इक्वॅलिटीवर फोकस. आता वुमेनला पण चान्स देत आहेत. मग नाही 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 नाही. इनसफिशियंट पब्लिक डेट मॅनेजमेंट. सगळ्यात जास्त डेट जे आहे जापानवर आहे, सगळ्यात जास्त कर्ज जापानवर आहे. मी मुद्दामून प्रत्येक क्वेश्चनच्या वेळेस आरसीवर गेलो नाही बरं का, पॅसेजकडे जाऊन मग सांगितलं बघा इथे उत्तर लपलंय, कारण आपल्याला तसं करायचंच नाही एक्झाममध्ये. मी मुद्दामून प्रत्येक क्वेश्चन आल्यानंतर पुन्हा पॅसेजवर गेलेलो नाही. तुम्हाला सुद्धा हीच अप्रोच डेव्हलप करायची आहे आणि तुम्ही तिथं चुकतात. क्वेश्चन वाचलं की परत स्क्रोल करता, कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं. नाही, वाचतानाच आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे, वाचतानाच समजायला पाहिजे की काय चाललंय पॅसेजमध्ये, थीम काय पॅसेजची, सार काय आहे, जिस्ट काय आहे. म्हणून आपल्याला परत पॅसेजकडे जाण्याची गरज पडली नाही ना, आपण आन्सर डायरेक्टली देऊन टाकले. तुम्हाला सुद्धा हीच अप्रोच जी आहे ती फॉलो करायची आहे. आय होप सगळ्यांना हा आरसी समजलेला आहे. आरसी नंबर 1
ठीक आहे. आरसी नंबर 2 करूयात लगेच, बघूयात काय आरसी नंबर 2. बघा, 1 मिनिट फक्त ग्लिम्स घ्या, एवढा ग्लिम्स घ्या, तुम्हाला कळून जाईल कशाबद्दल पॅसेज आहे. पॅसेज कशाबद्दल आहे आपल्याला कळून जाईल. बेटिंग ऍप्स दिसते बघा, मला फर्स्ट वर्ड दिसतो तिकडे, बेटिंग ऍप्स. Dream11 वगैरे जे आता बंद पडलं है ना. अजून कोणतं होतं Dream11 सारखंच अजून कोणतं तरी ऍप आहे ना, My11, बरोबर. आता होतं काय, तुम्हाला माहिती असेल की IPL वगैरे चालू असेल किंवा ODI मॅचेस असतील, T20 मॅचेस असतील, मुलं अभ्यास सोडून, महत्वाची कामं सोडून, जेवण करता करता तिकडेच बघत बसतात है ना. टीम बनवा, हे करा ते करा, आणि आपल्याला दरवेळेस असं वाटतं की अच्छा आज तर माझा दिवस आहे, आज माझा लकी डे आहे, आज मी नक्की करोडो रुपये जिंकणार. बरोबर, 19 रुपये लावतात, 49 रुपये लावतात, काय ते 39-29 रुपये लावतात तुम्ही. तुम्हाला वाटतं चला हुन काय होईल, हे आपले परत मिळतील आपल्याला पैसे है ना. कारण त्यांची स्ट्रॅटेजी पण तीच असते की ऍटलिस्ट तुम्ही सुरुवातीच्या 10 लाख मध्ये आले तर तुमचे पैसे तुम्हाला परत येतील, जाणार नाही बुवा तुमचे पैसे. कधी कधी जातातही तेवढे पण. तर ती अमाऊंट छोटी वाटते, 19 रुपये वगैरे तर आपण लावून टाकतो, पण किती वेळा लावतो याचा विचार केला का? मागच्या 3-4 वर्षात किती वेळा पैसे लावले आपण टीम्सवरती, आणि किती वेळा जिंकले तुम्ही? एकदाही नाही है ना. दुसरे विनर्स बघून आपण काय होतो, अट्रॅक्ट होऊन जातो यांच्याकडे, की मी पण कधी ना कधी जिंकू शकतो. त्यामुळे आपल्याला लागते लत, ॲडिक्शन, बरोबर. तर बघा, द प्रोलिफरेशन ऑफ ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग फॉर बेटिंग ॲप्स हॅज सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्स्ड यंग ऑडियन्सेस, ऑफन विथ ट्रबलिंग रिझल्ट्स, ट्रबलिंग इम्प्लिकेशन्स. काय ते जंगली रमी पे आओ ना महाराज, काहीतरी ॲड होती यूट्यूबवर, घडी घडी ॲड यायची, जंगली रमी सर्कल है ना. खूप सारे असे बेटिंग ॲप्स आहेत ज्यांची ॲड सतत तुम्हाला इन्स्टा, यूट्यूब किंवा कुठल्या ना कुठल्या ॲपवरती दिसते, बरोबर. याच्याने आपण यंग लोक जे ते लगेच अट्रॅक्टही होतात, अरे पैसा पैसा है ना. These advertisements leveraging using sophisticated digital marketing strategies have become pervasive, सगळीकडे पसरले आहेत, across social media, streaming platforms and gaming apps. हे ॲडव्हर्टाईज तुम्हाला सोशल मीडियावर दिसतात, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर दिसतात आणि गेमिंग ॲप्सवर दिसतात. while the allure है ना, ओढले जातात तुम्ही त्याच्याकडे. while the allure of these ads lies in their flashy visuals, promises of quick wealth, 10 दिन में पैसा डबल, अँड सेलिब्रिटी एंडोर्समेंट्स, मोठे मोठे हिरो लोक सुद्धा यांना एंडोर्स करतात. द इफेक्ट्स ऑफ इम्प्रेशनेबल युथ आर मल्टीफेसेटेड, ज्यांच्यावर लगेच प्रभाव पडू शकतो, इम्प्रेशनेबल है ना, आर मल्टीफेसेटेड, रेजिंग कन्सर्न्स अबाउट देअर मेंटल, सोशल अँड फायनान्शियल वेलबिंग. हे जे यंग लोक आहे, जे बळी पडतात अशा ॲडव्हर्टाईजला आणि लगेच ते ॲप डाउनलोड करतात, खेळायला सुरुवात करतात, याच्याने त्यांची मेंटल हेल्थवर परिणाम आहे, सोशल त्यांची लाईफ, कारण ते एकटे राहतात, दिवसभर मोबाईलमध्ये असतात, आणि फायनान्शियल वेलबिंग है ना. पैसा जेवढा नाही अकाउंटमध्ये पण तरी पण लावून टाकायचा आहे, पगार एवढा नाही पण तरी सगळा पैसा महिनाभराचा त्या ॲपवर लावून टाकतो आहे. इट इज नॉट गुड फॉर देम. सो वन ऑफ द मोस्ट प्रोनाउन्स्ड इफेक्ट्स इज द नॉर्मलाइजेशन ऑफ गैम्बलिंग बिहेवियर. खूप बहुत आम बात है, हाँ ठीक है, तो क्या हो गया, लगा दी पैसे तो क्या हो गया. वन ऑफ द मोस्ट प्रोनाउन्स्ड इफेक्ट्स इज द नॉर्मलाइजेशन ऑफ गैम्बलिंग बिहेवियर. आता ते आधी सारखं नाही राहिलं, वो तो गैम्बलिंग करता है. हाँ, जब वो अमिताभ बच्चन बोलता है ना, वो मासी से उसके, कि वो तो दारू भी पीता है, वो तो गैम्बलिंग भी करता है, अच्छा तो गैम्बलिंग भी करता है, असं काहीतरी डायलॉग आहे ना, तेव्हा ते कसं एक टॅबू होतं. आता ते नॉर्मल झालं, मग काय झालं, लावले पैसे तर गॅम्बलिंग नॉर्मलायझेशन होऊन गेलं त्याचं. बेटिंग ॲप्स ऑफन फ्रेम गॅम्बलिंग ॲज अ हार्मलेस और इवन ग्लॅमरस पास टाइम. बरोबर, हार्मलेस आहे, काय 19 रुपये जातील तुमचे है ना. ऑब्स्क्युरिंग इट्स रिस्क, रिस्क को धुंधला कर देता है, झाकून टाकतं रिस्कला. Advertisements rarely emphasize the addictive nature of gambling or the potential for financial loss, leading young individuals to perceive it as a risk-free opportunity. Advertisement मध्ये असं सांगतात का, तुमचे पैसे डुबू पण शकतात असं काहीतरी. आता तुम्ही म्युच्युअल फंडची ॲड बघा, त्याच्यात जे पैसे येणारे ते मस्त दाखवतात, आणि जे रीड दी ऑफर डॉक्युमेंट केअरफुली वगैरे ते किती फास्ट बोलतात है ना. जण उपकार करताय आपल्याला सांगून की तुमचं नुकसान पण होऊ शकतं. आणि ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सांगितलं पण नाही जात की तुम्ही पैसे लावायला पण ते डुबू पण शकतात, तुमच्या जबाबदारीवर खेळा वगैरे वगैरे. आणि दिलं जरी तर एक मायक्रो सेकंड ते दिसतं आणि लगेच ते गायब पण होतं टीव्हीवरनं है ना. तर ते काय म्हणतायत, ॲडव्हर्टिजमेंट्स रेअरली एम्फसाइज द ॲडिक्टिव्ह नेचर ऑफ गॅम्बलिंग ऑर द पोटेन्शियल फॉर फायनान्शियल लॉस, लीडिंग यंग इंडिव्हिज्युअल्स टू सी इट, परसिव्ह इट ॲज अ रिस्क फ्री ऑपॉर्च्युनिटी. होऊन काय होणार, 19 रुपये जातील माझे, पण भेटतील तर करोडो
This normalization can desensitize them to the broader societal and personal harms of gambling, fostering habits that may persist into adulthood. लहानपणापासून जर सवय लागून गेली गॅम्बलिंगची, सट्ट्याची, तर मोठा होईल तेव्हा काय करेल? जॉब पे जाएगा या सट्टा खेलेगा दिन भर. सायकोलॉजिकली दीज ॲडव्हर्टाइजमेंट्स शोषण करतात, एक्सप्लॉइट कॉग्निटिव्ह बायसेस लाईक द इल्युजन ऑफ कंट्रोल अँड द गॅम्बलर्स फॅलेसी. काय असते गॅम्बलर्स फॅलेसी? गॅम्बलर को यही लगता है ना, पुढच्या वेळेस होईल, पुढच्या वेळेस माझा नंबर लागेल, पुढच्या वेळेस माझा नंबर लागेल, पुढच्या वेळेस माझा नंबर लागेल, असं करत 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 त्याचं आयुष्य निघून जातो, पण त्याचा नंबर कधीच लागत नाही, त्याला पैसा कधीच मिळत नाही. What is it? Wherein users believe their actions or luck can influence outcomes. मेरे पंडित जी ने बोला था कि अगले महीने तेरी लॉटरी लगने वाली है. अच्छा, पंडित जी ने बोला था, चलो फिर खेल के देखते हैं. वो अगला महीना कभी आता ही नहीं. बरोबर. सो फॉर यूथ who are still developing critical reasoning skills, such as messages can be particularly compelling, increasing the likelihood of impulsive decision making. घाई डिसिजन घेऊन टाकायचं. Furthermore, the integration of gamified elements such as streaks or rewards mimics the mechanics of video games, making betting apps more appealing and addictive to younger audiences. बघा, यंगर ऑडियन्सला खूप जास्त ते गेम्स वगैरे खेळतात. ते काय पबजी आणि काय ते BGMI हे तेव्हा खूप सारे गेम्स आले आहेत. तर यांचं सुद्धा त्यांनी इंटरफेस थोडं गेमिंग टाइप्स करून टाकलं असल्यामुळे यंग लोक जे आहेत ते लवकर अट्रॅक्ट होतात या ॲप्सला, है ना, सेम टाईपचे व्हिज्युअल्स असल्यामुळे. बरोबर. पुढे बघा, सोशियली, सामाजिकदृष्ट्या सोशियली द इम्पॅक्ट ऑफ बेटिंग ॲप ॲडव्हर्टाइजमेंट्स मॅनिफेस्ट इन स्ट्रेन रिलेशनशिप्स अँड फिअर प्रेशर. Youth may face pressure to participate in betting as it becomes normalized among their social groups. रवीने पैसे लावले, श्यामनी पैसे लावले, गौरवनी पैसे लावले, मोहननी पैसे लावले, मग मी का नको लावू पैसे? ते मला नावं ठेवतात, घाबरतो, डरपोक है, घाबरतो, 19 रुपये जायला घाबरतो, तो काय कामाचं नाही. नाही नाही नाही, मी नाही घाबरत, मी पण खेळणार, मी पण लावणार पैसे, मी पण टीम बनवणार, है ना. So youth may face pressure to participate in betting as it becomes normalized among their social groups. This can also lead to conflicts with families. झगड़ा कर लोगे, पैसे नहीं, दा पप्पा 20 रुपये ट्रान्सफर करा मला फोन पे, मला अर्जंट काम आहे, नाही दिले पप्पानी, मग चिडचिड. एस्पेशली व्हेन फायनान्शियल लॉसेस अक्युमुलेट ऑर अकॅडमिक परफॉर्मन्स डिक्लाइन्स ड्यू टू प्रीऑक्युपेशन विथ गॅम्बलिंग. आता तुम्ही दिवसभर तेच खेळत बसाल, अभ्यास करणार नाही, ऑब्व्हियसली मार्क्स तुमचे कमी येणार, भांडण होणार घरी, आई वडील रागवणार, दिवसभर मोबाईलमध्ये असतोस तू म्हणून तुझा अभ्यास होत नाही आणि तुमच्या पैशांचा लॉस झाल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर चिडचिड करतात, है ना. तर काय होतं आहे, दिस कॅन ऑल्सो लीड टू कॉन्फ्लिक्ट्स विथ फॅमिलीज, एस्पेशली व्हेन फायनान्शियल लॉसेस अक्युमुलेट ऑर अकॅडमिक परफॉर्मन्स डिक्लाइन्स ड्यू टू द प्री ऑक्युपेशन विथ गॅम्बलिंग. फायनान्शियली द कॉन्सिक्वेन्सेस आर सिव्हिअर, खूप तीव्र आहेत. काय? youth often lack stable income sources and financial literacy, making them vulnerable to significant losses. बरोबर आहे, फायनान्शियल नॉलेज जास्त नसतं, पॉकेटमध्ये वगैरे मिळते, त्याच्यात मग तुम्ही हे काहीतरी टीम वगैरे बनवतात किंवा काहीतरी ते पत्ते वगैरे खेळायचे ऑनलाईन, है ना. त्याच्याने होता काय, तुम्ही एक तर वल्नरेबल आहात, इन्कम सोर्स जास्त नाही आणि त्यात तुम्ही पैसा खूप जास्त लावून टाकता आहेत, त्याच्यामुळे तुमचे लॉसेस जास्त आहेत. बरोबर. मेनी आर ल्यूड अट्रॅक्टेड, है ना, फेक अट्रॅक्शन जे होता है ना, बाय प्रमोशन्स लाईक फ्री बेट्स ओनली टू फाइंड देमसेल्व्स कॉट इन अ सायकल ऑफ चेजिंग लॉसेस. पहिले 2-3 गेम तुम्हाला ते फ्री, पैसा मत लगाव, जीतो पैसा. पहिले 2-3 वेळेस तुम्ही जिंकले, तुम्हाला वाटलं अरे वा, काहीच पैसे, 0 रुपीज मध्ये मला 100 रुपये मिळाले, 0 रुपीज न लावता मला 100 रुपये मिळाले. मग तुम्ही त्या सायकलमध्ये, विशियस सायकलमध्ये अडकत जातात. मग 0ने जर 100 मिळत आहेत तर 1000ने किती मिळतील, 5000ने किती मिळतील, असं आपण अट्रॅक्ट होत जातो. असे गेम बघा, ते विमान उडतं 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 आणि तुमचे पैसे 10 रुपयाचे 20 होतात, 20चे 30 होतात, 30चे 100 होतात आणि ते विमान मग क्रॅश होण्यापर्यंत तुमचे 100 रुपये आले असतात. पुढच्याच तुम्ही 100 लावतात, 100चे 1000 होतात, पुढच्याच तुम्ही 1000 लावतात, 1000चे 10,000 होतात, पुढच्याच तुम्ही 10,000 लावतात, तर 1 लाख होतो, पुढच्याच तुम्ही 10 लाख लावतात, 0 होऊन जातं. तो ॲव्हिएटर काहीतरी गेम होता, तो ॲव्हिएटर नावाचा गेम होता बघा, पुण्यात झालाय असं. बरोबर. तर हे जे अट्रॅक्शन असतं, लूर होतं, तुम्ही खेचले जातात की बाबा मी आता जास्त पैसे कमवेल या गेमने, पण पैसे तुमचे डुबून जातात. सो पॉलिसी मेकर्स अँड एज्युकेटर्स मस्ट ॲड्रेस दिस इश्यू बाय रेजिंग अवेअरनेस, एन्फोर्सिंग स्ट्रिक्टर ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स अँड प्रमोटिंग रिस्पॉन्सिबल बिहेवियर टू शील्ड, प्रोटेक्ट यंग माइंड्स फ्रॉम दी प्रिडेटरी अल्युअर ऑफ बेटिंग ॲप प्रमोशन्स. ठीक आहे, तुमचा शिकार केला जातो आहे यंग लोकांचा हे बेटिंग ॲप्सद्वारे. मग ते क्रिकेटची टीम बनवण्याचा असेल, पत्ते खेळायचा असेल, इतर काही पण असेल, तुमचा शिकार केला जातो आहे, फाइनेंशियल शिकार होतो, तुम्हारे पैसे लोग ऐट रहे हैं,
ठीक आहे, आय होप सगळ्यांना पॅसेज समजला आहे. वाय आर बेटिंग ऍप्स पर्टिक्युलरली अपीलिंग टू यूथ अकॉर्डिंग टू द पैसेज. पैसेज के हिसाब से, पैसेजच्या हिशोबाने यूथ का जास्त अट्रॅक्ट होता आहे बेटिंग ऍप्सकडे? का बरं अट्रॅक्ट होते? का बरं? गॅरंटीड मनी रिटर्न्स आहे म्हणून, रेप्लिकेट द मेकॅनिझम ऑफ व्हिडिओ गेम आहे म्हणून, एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल लिटरसी आहे म्हणून, फॅमिली आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सला ते एंडोर्स करतात म्हणून, फॅमिली आपली एंडोर्स करते करा करा खेळा खेळा असं, जे फोकस ऑन लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज म्हणून. काय असू शकतं आन्सर? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी त्याच्यात नाही. ओके, स्टॉक थोडी ना आहे. फॅमिली मेंबर्स सांगता आपल्याला खेळा खेळा नाही. फायनान्शियल लिटरसी वाढते त्याच्याने नाही. गॅरंटीड मनी आहे पैसे टाकल्यावर म्हणून नाही. व्हिडिओ गेम सारखं दिसतं ते, दे रिप्लिकेट द मेकॅनिझम्स ऑफ व्हिडिओ गेम्स टू इन्क्रीज एंगेजमेंट. हे पैसे मी दिलं होतं ना, म्हणून तर युवा जो है अट्रॅक्ट हो रहा है. बरोबर. पुढे बघा सेकंड. व्हॉट इन्फरन्स कॅन बी ड्रॉन अबाउट द पोर्ट्रेयल ऑफ गॅम्बलिंग इन ऑनलाईन बेटिंग ऍडव्हर्टिजमेंट? काय आहे? येस, काय इन्फरन्स ड्रॉ कराल तुम्ही? हे जे ऑनलाईन बेटिंगचे ऍडव्हर्टिजमेंट आहे, हे जे यूथ अट्रॅक्ट होतात, ते कशावर असते? काय इन्फरन्स आहे तुमचा? ऍडव्हर्टिजमेंट मध्ये काय दाखवलं जातं? ऍडव्हर्टिजमेंट मध्ये काय दाखवलं जातं ज्याने यूथ लवकर फसतो? ज्याने यूथ लवकर फसतो. ऍडव्हर्टिजमेंट मध्ये काय नाही दाखवलं जात हे पण लक्षात ठेवा. काय नाही दाखवलं जात की तुमचा लॉस होण्याची शक्यता, हे नाही दाखवलं जात. दाखवलं जातं की बाबा मिळालं तर करोडो मिळतील, है ना. आणि हे गॅम्बलिंग काय ग्लॅमरस ऍक्टिव्हिटी आहे, सगळेच तर खेळतात, नॉर्मलाइज झालेलं आहे, नॉर्मल ऍक्टिव्हिटी आहे, त्यात काय मग तुम्ही पैसे लावले तर हे दाखवलं जातं गॅम्बलिंगच्या ऍडव्हर्टिजमेंटमध्ये. मग इट इज प्रेझेंटेड ॲज अ सिरियस फायनान्शियल ऍक्टिव्हिटी रिक्वायरिंग एक्सपर्टीज असं म्हणतात का ते? की नाही नाही तुम्ही एक्सपर्ट असाल तरच खेळा, असं तर नाही म्हणत. इट एम्फसाइजेस द ॲडिक्टिव्ह नेचर ऑफ गॅम्बलिंग. नाही, उलट ते एम्फसाइज नाही करत की इससे तुमको लत लग सकती है. उलट नाही करत ते, नाही करत. इट फोकसेस ऑन द सोशल हार्म्स असोसिएटेड विथ गॅम्बलिंग. नाही करत ते की सोशल हार्म आहे, तुम्ही एकटे पडाल, तुमचा अभ्यास नाही होणार, तुम्ही रूम मध्ये बसून राहाल मोबाईल घेऊन, नाही सांगत. इट एम्स टू डिस्करेज इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग. नो, इट एनकरेजेस इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंग. तुम्ही घाईघाईत डिसिजन घेतात. मग आन्सर काय आहे? आन्सर आहे इट डाऊन प्लेज, नाही बताता, रिस्क्स अँड हायलाइट्स गॅम्बलिंग ॲज अ ग्लॅमरस ऍक्टिव्हिटी. ग्लॅमरस ऍक्टिव्हिटी असं पोर्ट्रे केलं जातं आणि रिस्क बद्दल काहीच बोललं जात नाही. बरोबर. तर अशी असते तुमची ऑनलाईन बेटिंगची ऍडव्हर्टिजमेंट. व्हॉट इज द प्रायमरी सायकोलॉजिकल टॅक्टिक यूज बाय बेटिंग ऍडव्हर्टिजमेंट्स टू अट्रॅक्ट यूथ? काय स्ट्रॅटेजी, काय टॅक्टिक्स यूज केले जातात सॉरी यूथला अट्रॅक्ट करण्यासाठी? प्रमोट करतात फायनान्शियल लिटरसीला, इल्युजन ऑफ कंट्रोल जो आहे तो निर्माण करतात, शोषण करतात त्याचं, हायलाइट्स लॉंग टर्म इकॉनॉमिक बेनिफिट्स, आज पैसे लावा 10 वर्षांनी डबल होतील असं काहीतरी, एनकरेजिंग टीम वर्क अँड कोलॅबोरेशन होतं याच्याने, नेगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस दाखवतात गॅम्बलिंगचे. हे आहे का बेटिंग ॲप्सचे ॲडव्हर्टिजमेंटचं टॅक्टिक्स? नाही. कधी ना कधी तर जिंकशील, कधी ना कधी तर तुझं लक तुझा साथ देईल, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कधी ना कधी. तर इल्युजन ऑफ कंट्रोल जो आहे त्याला ते एक्सप्लॉइट करतात. आन्सर काय आहे? बी बॉम्बे आहे. बरोबर. छान. व्हॉट सोशल कॉन्सिक्वेन्सेस इम्प्लाइड फॉर यूथ हू आर इन्फ्लुएन्स्ड बाय बेटिंग ॲप ॲडव्हर्टिजमेंट? सोशल कॉन्सिक्वेन्सेस काय, सामाजिक दृष्टी काय त्यांना सहन करावं लागतं किंवा काय त्याचे दुष्परिणाम आहेत? काय आहे दुष्परिणाम? सोशियली, फायनान्शियली तर लॉस होतो, सोशियली काय होतं? तुमचे भांडणं होतात घरच्यांशी. बरोबर. म्हणजे काय आन्सर असू शकतं? इम्प्रूव्ड रिलेशनशिप? नो. ग्रेटर अकॅडमिक अचिव्हमेंट? नो. एनहान्स्ड अंडरस्टँडिंग ऑफ इकॉनॉमिक्स? नो. डेव्हलपमेंट ऑफ लिडरशिप? नो. आन्सर काय आहे? इन्क्रीज्ड पेअर प्रेशर अँड स्ट्रेन, ताणलेले, टेन्शन पूर्ण फॅमिलियल रिलेशनशिप्स. बरोबर. घरच्यांशी तुमचं बिनसतं. व्हॉट फायनान्शियल रिस्क इज असोसिएटेड विथ यूथ एंगेजिंग इन बेटिंग बेस्ड ऑन द पॅसेज? काय आहे ते? सोशल होतं. आता फायनान्शियल काय आहे? फायनान्शियल काय आहे? काय होऊ शकतो? लॉसच होणार आहे ऑब्वियसली. लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट? नो. लैक ऑफ इंटरेस्ट इन करियर? पैसेज के हिसाब से नहीं. फॉलिंग इनटू अ साइकिल ऑफ चेजिंग लॉसेस ड्यू टू इम्पल्सिव बेटिंग? हो सकता है. अक्युमुलेशन ऑफ वेल्थ? खूप जास्त पैसा? नो. एक्सेसिव्ह सेव्हिंग हॅबिट्स? नो.
सेव्हिंग हॅबिट वाढणार आहे का तुमचे? नाही. वेल्थ खूप जास्त जमा होऊन जाणार आहे का? नाही. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये प्लॅनिंग डिफिकल्टीज? नो नो. लैक ऑफ इंटरेस्ट इन करियर डेवलपमेंट हो सकता है. फॉलिंग इनटू अ साइकिल ऑफ चेजिंग लॉसेस ड्यू टू इम्पल्सिव बेटिंग. तुम्ही बताओ क्या आंसर हो सकता है? तुम्हीच विचार करा याचं काय आन्सर असू शकतं. येस ऑब्विसली तुम्ही एका सायकलमध्ये, विशियस सायकल बोललो होतो बघा मी, त्याच्यात तुम्ही फसून जातात. आन्सर आहे फॉलिंग इनटू अ साइकिल ऑफ चेजिंग लॉसेस ड्यू टू इम्पल्सिव बेटिंग. इस ट्रैप में तुम फंस जाते हो. रोजच तुमचे पैसे जातात, रोजच तुमचे पैसे जातात. सो यू फॉल इनटू अ विशियस सायकल. दॅट इज द रिस्क दॅट इज असोसिएटेड विथ दिस बेटिंग. बरोबर. पुढे, व्हॉट इज सजेस्टेड ॲज अ पॉसिबल सोल्युशन टू मिटिगेट, कमी करणे द नेगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ बेटिंग ॲप ॲडव्हर्टिजमेंट्स ऑन यूथ. काय करू शकतो आपण, काय पावलं उचलू शकतो मिटिगेट करणे, कमी करेल नेगेटिव्ह इफेक्ट्सला आपण कसं कमी करू शकतो? गॅमलिंगला प्रमोट करून, स्ट्रिक्टर रेग्युलेशन लावून, फॅमिलीला एनकरेज करून मॉनिटर करण्यासाठी की तुमचा मुलगा किती मोबाईल वापरतो बघा, फोकसिंग ऑन बेनिफिट्स, गॅमलिंग एज्युकेशनचे बेनिफिट काय ते बघा, डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंटच बंद करून टाका. होऊ शकतं का? नाही. का बरं बंद करायचे? त्याचा काय फायदा आहे? मॉनिटर काय करणार? 24 तासाचा पिछा करणार. प्रमोटिंग गॅमलिंग? नो, प्रमोटिंग गॅमलिंग नाही. इंट्रोड्युसिंग स्ट्रिक्टर रेग्युलेशन्स ऑन ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग. बरोबर. पॅरेंटल कंट्रोल वगैरे जसं असतं, तुम्ही यूट्यूबवर जे अकाउंट ओपन करतात त्याच्यात पाहिजे तसं की मी 18च्या खाली आहे, मला हे ॲड्स नको आहेत, किंवा पॅरेंटल कंट्रोल्स वगैरे लावू शकतो. त्या स्पेसिफिक याला ॲपला ओपन करताना पासवर्ड जो आहे तो पॅरेंट सेट करतील, म्हणजे त्याला तो ॲप ओपनच करता येणार नाही. असं पण होऊ शकतं. जसं चॅनलसाठी केलं जातं ना, वेस्टर्न कंट्रीजमध्ये पॅरेंटल कंट्रोल आहे की MTV असेल तर त्याला पासकोड असतो, ते फक्त पॅरेंट्सला माहिती असतो, म्हणजे यांना मुलांना ओपनच नाही करतात ते चॅनल. असं काहीतरी करावं लागेल. स्ट्रिक्टर रेग्युलेशन जे आहे ते पाहिजे ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगमध्ये. नेक्स्ट पॅसेज, छोटासा पॅसेज आहे, एवढाच आहे. आय होप सगळ्यांना दोन्ही पॅसेज समजले बरं का. दोन्ही खूप चांगले लेवलचे पॅसेज होते. ठीक आहे. मला सेकंड पॅसेज जास्त इझी वाटला ऑनलाईन बेटिंगचा, आणि जापानचा पॅसेज थोडासा त्याच्यापेक्षा थोडासा टफ होता. बरोबर. हा एकदम सोपा वाटतोय कारण एकाच स्लाइडमध्ये संपलेला सुद्धा आहे. चायनाच्या GDP बद्दल बोललं जात आहे. वाचा बरं एकदा. वाचायला एकदा. बघा, चायनाची GDP इज वन ऑफ द लार्जेस्ट इन द वर्ल्ड, है ना. लार्जेस्ट नाही आहे, वन ऑफ द लार्जेस्ट आहे, है ना. म्हणजे US मागेच आहे ऑब्व्हियसली सध्या तरी. रिफ्लेक्टिंग इट्स पोझिशन ॲज अ ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर हाऊस. खूप मोठा आहे, सुपर पॉवर आहे असंही म्हणू शकता. करंटली चायना हॅज द सेकंड लार्जेस्ट GDP व्हॅल्यूड ॲट ओव्हर $17 ट्रिलियन US. ट्रेलिंग म्हणजे त्याच्या मागे आहे, ट्रेलिंग ओनली द US मागे. US 1 नंबरवर आहे, चायना 2 नंबरवर आहे. This growth has been driven by industrial development, strong exports and increasing technological innovation. कशामुळे आहे? $17 ट्रिलियन पर्यंत कसं काय पोहोचले? त्यांची ग्रोथ कशामुळे झाली? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जास्त आहे, एक्सपोर्ट्स जास्त आहे त्यांचे, आणि टेक्नॉलॉजिकली ते खूप ॲडव्हान्स्ड आहे. त्यामुळे फॉर मेनी इयर्स चायनाज इकॉनॉमी वॉज सेंटर्ड ऑन मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंगवर जास्त बिलीव्ह करतात ते, म्हणून त्यांची इंडस्ट्रीज जास्त आहेत. अर्निंग इट द टायटल द फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड. द फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड, कारण सगळंच बनतं तिकडे. However, recent trends show a shift towards services and domestic consumptions, with e-commerce and technology playing key roles in driving growth. जरी आधी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर जास्त फोकस करत होते, हळूहळू ते चेंज करताय ट्रॅक, आणि काय करताय आता? ई-कॉमर्स आणि सर्व्हिसेस अँड डोमेस्टिक कन्झम्पन्स याच्यावर जे आहे ते फोकस जास्त करतायत. सर्व्हिस इंडस्ट्रीवर करतायत, डोमेस्टिक कन्झम्पशनवर फोकस करतायत, आणि ई कॉमर्स आणि टेक्नॉलॉजीवर फोकस करतायत. कंपनीज लाईक अलीबाबा अँड व्हावे हायलाइट दिस ट्रान्झिशन. अलीबाबा नावाची कंपनी, व्हावे जी कंपनी आहे, मोबाईल वगैरे बघितला असेल तुम्ही त्याचं, तर ते लीड करतायत या ट्रान्झिशनमध्ये, या चेंजमध्ये, ट्रान्झिशनमध्ये, बदलावमध्ये. डिस्पाइट इट्स रॅपिड एक्सपान्शन, चायना फेसेस चॅलेंजेस सच ॲज अन एजिंग पॉप्युलेशन. बघा इथे सुद्धा झालं आहे आता. एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स अँड ट्रेड टेन्शन्स विथ अदर नेशन. जसं US सोबत त्यांचं खूप जास्त ट्रेड टेन्शन्स आहेत, हे चॅलेंज आहे. एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आहेत, पोल्युशन खूप जास्त आहे चायनामध्ये, जसं की, आणि वाढत्या इंडस्ट्रीसाठी झाडं वगैरे कापणारच ते ऑब्व्हियसली. एजिंग पॉप्युलेशन तिथं सुद्धा आहे जापानसारखं.
So to address this issue, the government is focusing on green energy, innovation and infrastructure development. China's GDP growth remains steady, ensuring its influence on the global economy continues to grow. है ना? तर चायनाची इकॉनॉमी वाढतच चालली आहे. ते सध्या ग्रीन इकॉनॉमी, ग्रीन एनर्जीवर जास्त फोकस करत आहेत आणि टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स तर आहेतच. आणि 17 ट्रिलियन US डॉलर त्यांची सध्याची GDP आहे. US च्या फक्त ते मागे आहेत. बरोबर? एवढाच हा पॅसेज आहे. सोपा आहे. मला वाटतं क्वेश्चन 2च आहे तर लगेच जमायला पाहिजे आपल्याला. व्हॉट कॅन बी इन्फर्ड अबाउट द शिफ्ट इन चायनाज इकॉनॉमी इन रिसेंट इयर्स? काय इन्फरन्स काढू शकता तुम्ही? हा जो शिफ्ट आहे, जे ट्रान्झिशन आहे त्यांचं, त्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकतात? येस, सोपा आहे. प्रश्न खूप सोपा आहे. चायना हॅज कम्प्लिटली अबेंडन्ड मॅन्युफॅक्चरिंग बंद करून टाकलं डायरेक्ट? नाही. सर्व्हिस सेक्टरने रिप्लेस करून टाकले बाकी सगळ्या सेक्टर्सला? नाही. एक्सपोर्ट्स थांबून गेले आहेत चायनाचे? नाही. चायना टेक्नॉलॉजीवर फोकस रिड्यूस करते आहे? नाही. नाही नाही नाही. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अजून पण आहे त्यांचं, पण सर्व्हिस सेक्टर आणि डोमेस्टिक कन्झम्पशनवर पण ते जास्त आता भर देत आहेत. 16th आन्सर बी बॉम्बे आहे. सोपा प्रश्न होता. सोपा प्रश्न होता. बरोबर? पुढे बघा क्वेश्चन नंबर 17. व्हॉट इज अ लाईकली रिझन फॉर चायनाज फोकस ऑन ग्रीन एनर्जी अँड इनोव्हेशन? का बरं ते ग्रीन एनर्जीवर फोकस करताय? ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स असल्यामुळे करतायत. एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आहेत ना, की आपण बाबा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढवतोय, आपण इंडस्ट्रीज वाढवतोय, पण त्याच्यामुळे आपले काय म्हणतात त्याला, झाडं वगैरे कापावे लागत आहेत, एन्व्हायरमेंट पोल्युशन वाढतं आहे. तर एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स असल्यामुळे आपण ग्रीन एनर्जीवर फोकस करायला पाहिजे. सो टू अड्रेस चॅलेंजेस लाईक एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स अँड स्लोइंग ग्रोथ. आन्सर काय आहे? 17चं बी बॉम्बे. नाही 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 नाही. गुड. पुढे बघा. येस, बघा आता क्लोज टेस्ट आहे. बघा क्लोज टेस्ट कशाबद्दल आहे बघा, कशाबद्दल आहे बघा. क्लायमेट नेगोशिएशन्स हॅव अ टेंडन्सी टू गेट एन्टँगल्ड मोर इन वर्ड्स दॅन इन अनेबलिंग ॲक्शन्स. म्हणजे क्लायमेट चेंजवर हा पॅसेज आहे. क्लायमेट चेंजवर हा पॅसेज आहे. बरोबर? वाचा बरं. बघा मित्रांनो, माझं जस्ट लक्ष गेलं, 1 तासपेक्षा जास्त झालाय आपला, है ना? आणि मला असं वाटतं प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की पेपरची लेंथ केवढी आहे, क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स कसे आहेत, एक्झाममध्ये आपल्याला प्रेशर येणार आहे का नाही येणार आहे, आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी असली तर आपण जे आहे कोणत्याही क्वेश्चनला व्यवस्थित टाइम जर दिला तर त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. वाचताना जर पॅसेज समजत असेल तर परत घडी घडी पॅसेजकडे जाण्याची गरज पडत नाही. तर असे टोटल आपण 10 क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते आपण सोडून घेणार आहे पुढच्या येणाऱ्या 10 दिवसांमध्ये. बरोबर? तुमची 12 तारखेला एक्झाम आहे. 10 तारखेपर्यंत आपण रोज रात्री 9 ते 11 लाईव्ह सेशन ॲपवरती, संकल्प 247 ॲपवर रोज रात्री 9 ते 11 मी लाईव्ह लेक्चर घेणार आहे, 1 तारीख ते 10 तारीख. बरोबर? मला वाटतं त्यासाठी एक पोस्टर पण आपण बनवला होता, जो मी एबीडी संकल्पला ऑलरेडी शेअर केलेला आहे. बॅचचं नाव काही नाही, फक्त स्पेशल इंग्लिश ऑनलाईन बॅच असं सिंपल नाव मी दिलेलं आहे. IBPS PO मेन्ससाठी 10 डेचा हा स्मार्ट कोर्स आहे. 10 दिवस आपल्याला जे आहे असे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. त्याचं कंप्लीट ॲनालिसिस जसं मी आता करतो आहे तसं मी करून देणार आहे. जर तुम्ही या बॅचला घेण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर बघा 499 प्लस GST याची प्राइस आहे. पण जर तुम्हाला असं वाटतं की नाही सर फक्त 10 दिवस बाकी आहे, आम्हाला थोडासा डिस्काउंट द्या, तर तुम्ही मला 74989 61899, मी ओरली सांगतो, 74989, एक सेकंड थांबा, 74989 61899 ह्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकतात की बाबा मला सर एक 10%चा कुपॉन कोड हवा. मी 100% तुम्हाला जे आहे 10% कुपॉन कोड जो आहे तो जो काही कोड असेल तुम्हाला मी तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा तुमच्या टेक्स्टवरती पाठवून देईल. ठीक आहे? तर लक्षात ठेवा 1 तारीख ते 10 तारीख रोज रात्री 9 ते 11 संकल्प 247 ॲपवर आपण जे आहे ते लाईव्ह लेक्चर मी घेणार आहे. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन फक्त जे आता आपण घेतो आहे. बरोबर? या सोबत डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर डिस्क्रिप्टिव्हसाठी आपली अजून एक बॅच आहे. ज्याच्यात मी कॉम्प्रेन्शन रायटिंगचे 50 PDFs आणि एसे रायटिंगचे 50 PDF जे आहेत ते अपलोड
करतो आहे. 1 तारखेपासून ही बॅच सुद्धा लाईव्ह होऊन जाईल. ठीक आहे, 1 तारखेपासून तुम्हाला सगळे जे आहे पीडीएफ्स हे अवेलेबल होऊन जातील. पीडीएफ कोर्स आहे, याचे सोल्युशन, याचं पॅसेजचं एक्सप्लेनेशन, कॉम्प्रिहेन्शन एक्सप्रेशन रोज सकाळी 11 ते 12 मी करणार आहे. डिस्क्रिप्टिव्हचं सकाळी 11 ते 12 सेशन चालणार आहे लाईव्ह, आणि पीओ मेन्सची जी बॅच आहे थिअरीची ती रात्री 9 ते 11 रोज ॲपवरती लाईव्ह असणार आहे. सेम 499 ची ही पण बॅच आहे. तुम्हाला जर यातही कुपन कोड हवा असेल तर 7498961899 हा जो नंबर तुम्हाला दिसतो आहे यावर तुम्ही मला मेसेज करू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात, आणि तुम्हाला मी कुपन कोड अवेलेबल करून देईल 10%. ठीक आहे, चला तर बॅक टू बिझनेस. लक्ष द्या. जसं मी सांगितलं पॅसेज कशाबद्दल आहे, क्लायमेट चेंज बद्दल आहे. कशाबद्दल आहे, क्लायमेट चेंज बद्दल. सॉरी. तर कोणते कोणते वर्ड्स या ब्लँक्स मध्ये जाऊ शकता हे आपल्याला बघायचं आहे. बघूयात मग. क्लायमेट नेगोशिएशन्स हॅव अ टेंडन्सी टू गेट एन्टँगल्ड, गुत्था, मोर इन वर्ड्स दॅन इन अनेबलिंग ॲक्शन्स. फक्त बोलतो आपण पण काही करत नाही आहे क्लायमेटसाठी. अ डेव्हास्टेटिंग इयर ऑफ हीट वेव्स, ड्रॉट्स, लॉस्ट क्रॉप्स, एक्स्ट्रीम फ्लड्स made it impossible to ignore climate related damages to lives and livelihoods. हा पूर्ण एक वर्ष जो आहे तो कशाने भरलेला होता, हीट वेव्सने भरलेला होता. सुखा था, ड्रॉट्स, लॉस्ट क्रॉप्स, एक्स्ट्रीम फ्लड्स आले काही काही पार्ट्समध्ये. त्यामुळे क्लायमेट चेंजला आपण आता इग्नोर करू शकत नाही, कारण याचा परिणाम आपल्या आयुष्यावर हा 100% होतो आहे. द लेटेस्ट राउंड ऑफ डॅश COP27 in Egypt began with little hope and ended 2 days beyond schedule with a faint glimmer. All 197 parties to the UN Framework Convention on Climate Change agreed to what? Agreed to enable financing or loss and damage to those that need it the most. But the goal of keeping temperature rise to levels that could dash loss and damage continued to slip away. म्हणजे आपल्याकडनं काही आता कंट्रोल होण्याच्या स्थितीत नाहीये. टेम्परेचर वाढतच चाललंय. आपण फक्त बोलतोय क्लायमेट चेंजसाठी काहीतरी करावं लागेल, क्लायमेट चेंजसाठी काहीतरी करावं लागेल, पण फक्त बोलून काय होणार नाही, काहीतरी स्टेप्स घ्यावे लागतील. सो लॉस अँड डॅमेज refers to the adverse impacts that dashed communities and countries face a result of a changing climate, including the increased incidence and intensity of natural disasters and extreme weathers, as well as slow onset temperature increase, sea level rise or desertification. बघा आता क्लायमेट चेंजमुळे काय काय होतंय इथं ऑथरने ते सांगितलं आहे. बरोबर, टेम्परेचर वाढतो आहे, सी लेवल वाढतो आहे का, ग्लेशियर्स मेल्ट होत आहेत, बरोबर, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वाढत आहे, डेझर्टिफिकेशन वाढतं आहे, ॲरिड होत चालले रिजन्स है ना, जिथे आधी बाबा सगळं हिरवगार होतं ते हळूहळू थोडंसं जे आहे ते ॲरिड होत चाललेलं आहे. का बरं, कारण क्लायमेट चेंजचे हे सगळे इम्पॅक्ट्स आहेत. तर काही ठोस पावलं जर आपण नाही उचलले तर जे आहे बहुत दिक्कत हो जाएगी, कारण सी लेवल जर खूप जास्त राईज होऊन गेलं तर आपले जे सिटीज आहे त्या लिटरली पाण्याखाली चालले जाणार है ना. सो रिच कंट्रीज हॅड रेजिस्टर्ड L&D पेमेंट्स for years, worried that their historical emissions would impose large calls for compensation. Under pressure, they could no longer duck their, मतलब हात झटक देना, डक है ना, क्रिकेट मध्ये डक करतो बघा आपण बॉल जेव्हा बाउन्सर असेल तेव्हा, लीव समथिंग, सोडून देणे है ना. तुम्हारी जिम्मेदारी से हात नाही झटकू शकत, असं काहीतरी तुमच्या जबाबदारीचे तुम्ही हात नाही झटकू शकत. So the COP27 decision includes the development of a transition committee dedicated to L&D with equal representation across rich and poor countries. In order to operationalize the funding arrangements, this committee has been tasked with configuring institutional dash, identifying expanding sources of funding and coordinating with existing funding arrangements, all by COP28 in the UAE next year. The sticking points of negotiations thus remain. India can speak and act on the behalf of the global south to ensure that the new L&D financing facility delivers a global index based on climatic risks and compounding impacts would transparently and scientifically establish the sheer size of the problem that the L&D facility will have to address. Loss and damage. आता लॉस अँड डॅमेज हे जगभरात होतो आहे, ठीक आहे. फ्लड्स वाढत आहे सगळीकडे, अनइवन रेनफॉल आहे, कुठे कुठे टेम्परेचर हा 50s पर्यंत चाललेला आहे. तर हे जे लॉस आणि डॅमेज होत आहे त्यावरती इंडिया जे आहे ते आपण ग्लोबल साऊथचा आपण मांडणी करू शकतो
है ना, कन्सर्न डिपार्टमेंटकडे आपण जाऊन जे आहे ते आपले मुद्दे जे आहे ते उपस्थित करू शकतो. COP 26, 27, 28 तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही GA वाचतात, तर त्यात जे आहे क्लायमेट ओरिएंटेड जेवढं आपलं डिस्कशन असतात ते केले जातात. तर त्याच क्लायमेट चेंज संबंधित हा जो आहे तो पॅसेज आहे. तिथं तुम्हाला ब्लँक्स दिसत आहेत, त्या ब्लँक्समध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त आन्सर जे आहे ते फिट बसू शकतं, है ना, फिट बसू शकतं. यामध्ये तुम्ही काय करू शकतात, सिमिलर वर्ड्स चेक करायचे, सिनोनिमस. जे सिनोनिमस आहे ते एकतर बसतात किंवा दोघांच्या दोघं नाही बसत. एलिमिनेशन कसं करायचं आहे, एकतर दोन सिमिलर वर्ड्स सिनोनिमस एकमेकांचे सिनोनिम्स आहेत, ते बसतील किंवा दोघांच्या दोघं नाही बसणार. ठीक आहे, जसं की क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा, द लेटेस्ट राऊंड ऑफ डॅश. काय मीटिंग मध्ये काय करणार, COP 27 मीटिंग आहे, मीटिंग मध्ये काय करणार, नेगोशिएशन करणार, डिबेट करणार, वार्तालाप करणार. मग त्यासाठी शब्द कोणते कोणते आहे, डायलॉग हो, डिस्कशन हो, एक्झामिनेशन नाही, परीक्षा काय घेणार तिकडे, COP 27 परीक्षा घेणार आहे, डिस्कशन करतील, डायलॉग असेल, बोलतील एकमेकांशी. 1 and 2. 1 and 2 कुठे दिसतंय, हे काय इकडे 1 and 2, ऑप्शन डी 1 and 2. आन्सर डी दिल्ली आहे, है ना. द लेटेस्ट राउंड ऑफ डिस्कशंस, द लेटेस्ट राउंड ऑफ डायलॉग 1 and 2. एग्जामिनेशन नो, एलिमिनेट कर दिया. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज सुटेबल फॉर बी. बर, मिनिमाइज म्हणजे कमी करणे, एक्झॅजरेट म्हणजे वाढून चढून सांगणे, आणि एक्सासर्बेट म्हणजे स्थितीला अजून खराब करणे. एक्सासर्बेट म्हणजे प्रॉब्लेमला अजून खराब करणे, स्थितीला खराब करणे. एक्झॅजरेट वाढून चढून सांगणे, मिनिमाइज कमी करणे. मग बी मध्ये काय येऊ शकतं बघा बरं, काय करायचं आपल्याला, लॉस आणि डॅमेज. काय करायचंय, लॉस आणि डॅमेज अजून खराब करायचंय, लॉस आणि डॅमेज कमी करायचंय. हा, काय करायचंय, लॉस आणि डॅमेज काय करायचंय तुम्ही सांगा, खराब करायचं आहे नाही, वाढून चढून सांगायचं लॉस अँड डॅमेज नाही, मिनिमाइज करायचं आहे लॉस अँड डॅमेज. म्हणजे आन्सर आहे ओनली सी, चेन्नई. आन्सर आहे ओनली सी, चेन्नई. बरोबर. आय होप सगळ्यांना समजलं आहे ओनली 3 याचा आन्सर कसं काय आलं आहे. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज सुटेबल फॉर ब्लँक सी. सी बघा बरं, रॅपो, डिस्टिंक्टिव्ह आणि वल्नरेबल. रॅपो म्हणजे आपलं एकमेकांसोबत जेव्हा जोडायला लागतं, रॅपो चांगला झालाय म्हणतो आपण. डिस्टिंक्टिव्ह म्हणजे वेगळं वेगळं, डिस्टिंक्टिव्ह जे स्टँड आउट करतात, है ना, आउटस्टँड थोडेसे, दुसऱ्यांपेक्षा वेगळे, डिस्टिंक्टिव्ह. आणि वल्नरेबल ज्याच्यावर लवकर अटॅक केला जाऊ शकतो, है ना, ससेप्टेबल, वल्नरेबल. बघा बरं मग काय असेल, कसे कम्युनिटीज असतील, कशा कम्युनिटीज असतील, डिस्टिंक्टिव्ह कम्युनिटी असतील, वल्नरेबल कम्युनिटी असतील ज्यांच्यावर इम्पॅक्ट पडतोय, का कसे कम्युनिटी असतील तुम्हीच सांगा. कसे कम्युनिटी असतील, रॅपो कम्युनिटी, डिस्टिंक्टिव्ह कम्युनिटी, वल्नरेबल कम्युनिटी. येस, ऑब्विसली इम्पॅक्ट पडतोय वल्नरेबल कम्युनिटीवर, म्हणजे आन्सर काय आहे, ओनली ए. ओनली 1 आन्सर आहे. काय आन्सर आहे, ओनली 1 आन्सर आहे. हिला ग्रामरनी पण करू शकत होते, वल्नरेबल कम्युनिटी, नाउनच्या लेफ्ट साइडला एडजेक्टिव्ह. तुम हाथ नहीं झटक सकते अपने रिस्पॉन्सिबिलिटी से. रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही असं डक नाही करू शकत, सोडू नाही शकत की नाही नाही आमचं काय देणं घेणं नाही. तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला घ्यावीच लागेल, स्वीकारावीच लागेल, हात वर करून चालणार नाही. मग रिस्पॉन्सिबिलिटीसाठी दुसरा शब्द कोणता, तर तो आहे ओनस आणि रिस्पॉन्सिबिलिटी. ओनस म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी. इम्पेडिमेंट म्हणजे अडथळा, अडथळ्याचे तुम हाथ नहीं झटक सकते ऐसा तो मैं नहीं बोलूंगा. ओनस से नहीं झटक सकते, रिस्पॉन्सिबिलिटी से नहीं झटक सकते. 2 आणि 3 आन्सर आहे. आन्सर आहे ऑप्शन ई 2 and 3. ऑप्शन ई 2 and 3. यू कॅनॉट डक युअर ओनस, यू कॅनॉट डक युअर रिस्पॉन्सिबिलिटी. डक करणं, बॉल सोडून देणं, खाली वाकून जातो आपण बाउन्सर असल्यावर, है ना, तर तुम इसको इग्नोर नहीं कर सकते, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज सुटेबल फॉर ब्लँक ई. बघा बरं ई काय आहे, बघा, दिस कमिटी has been tasked with configuring institutional dash, identifying and expanding sources of funding. Institutional adjective आहे, adjectiveच्या राईट साइडला नाव येऊ शकतो. institutional dash, institutional dash, yes, institutional dash काय आहे, मॅनेज करायचं तुम्हाला, मॅनेज, तुम्हाला मॅनेज करायचं आहे. institutional dash, इन्स्टिट्यूशनल डॅश. चॅनलायझेशन म्हणजे इकडे तिकडे वळवणे, इकडे तिकडे वळवणे नाही. इन्स्टिट्यूशनल ॲडव्हान्समेंट्स, इन्स्टिट्यूशनची प्रगती झाली नाही, लक्ष द्यायचंय तुम्हाला, लक्ष द्यायचं, कोणाला किती अलॉट करायचे फंड्स वगैरे. LND पॉलिसी म्हणते ना ते, म्हणजे फक्त अरेंजमेंट्स, इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट्स याचा आन्सर पाहिजे.
आन्सर याचा आहे ओनली ट्रू. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता. कारण त्यांनी तिघं नाऊन दिले. बरोबर, याला स्किप केलं असतं तरी चाललं असतं. बट इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट्स जे आहे ते याचा आन्सर पाहिजे. हे आपण केलेलं आहे, हे केलेलं आहे, हे केलेलं आहे, हे पण केलेलं आहे, हे आपण नाही केलं आहे. बघा आता 1-2च प्रश्न मला वाटतं आपले बाकी आहेत. 3 प्रश्न आहेत शेवटचे जे आपले बाकी 4 है ना, 4-5 बघूयात. बघा बरं 27 काय म्हणते. 27 म्हणते ट्विटर डज नॉट वॉन्ट युजर्स टू मायग्रेट टू अदर प्लॅटफॉर्म्स थ्रू लिंक्स शेअर्ड वाया ट्वीट्स और रिट्वीट्स टू एन्श्योर युजर्स स्पेंड मोर टाइम ऑन द प्लॅटफॉर्म विच इन टर्न पुढे काय, विच इन टर्न पुढे काय, विच इन टर्न पुढे काय काय येऊ शकतं, काय वाटतं. विच इन टर्न शॉर्ट फॉर्म कंटेंट व्हाइल युजिंग, विच इन टर्न विच इज ऑल्सो, विच इन टर्न इट वुड नो लॉंगर, विच इन टर्न बूस्ट इट्स पोझिशन, विच इन टर्न नन ऑफ दिस. ट्विटरला असं वाटतं की आता कधी कधी कसं तुम्हाला व्हॉट्सअपवर एक लिंक येते, पण ती व्हॉट्सअपची लिंक थोडी असते, ती टेलिग्रामची लिंक असू शकते, ती इन्स्टाची लिंक असू शकते, ती युट्यूबची लिंक असू शकते. होतं काय, तुम्ही वापरता व्हॉट्सअप आहे पण लिंक्स तुम्हाला इतर प्लॅटफॉर्मचे आले तर तुम्ही त्यात ह्या प्लॅटफॉर्मला सोडून व्हॉट्सअपला सोडून तुम्ही इन्स्टावर गेले. आता इन्स्टाची ऍड तुम्ही बघताय, इन्स्टाचा रेव्हेन्यू वाढला. तुम्हाला व्हॉट्सअपवर सपोज युट्यूबची लिंक आली, तुम्ही युट्यूबवर चालले गेले, युट्यूबवर जे ऍड येत आहे युट्यूबला पैसा मिळतोय कारण तुम्ही ऍड बघताय. म्हणजे प्रायमरी तुम्ही यूज करतोय व्हॉट्सअप पण मायग्रेट झाले तुम्ही दुसऱ्या ऍपवर. का, कारण लिंक तुम्हाला दुसऱ्या ऍपची आली आणि मग तुम्ही तिथल्या ऍड्स बघताय. व्हॉट्सअपला पैसा मिळायला पाहिजे होता, तो मिळायला लागला इन्स्टाला वगैरे. तर ट्विटरचं असं म्हणणं आहे की बाबा आता असं नको यायला, आपल्याच प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या प्लॅटफॉर्मची लिंक्स नको यायला, कारण आपल्याला लॉस होईल ना, दुसऱ्या कंपनीला फायदा आहे आणि आपल्या कंपनीचा लॉस आहे. मग सांगा बरं काय आन्सर असू शकतं याचं. ट्विटर डज नॉट वॉन्ट युजर्स टू मायग्रेट टू अदर प्लॅटफॉर्म्स थ्रू लिंक्स शेअर्ड वाया ट्वीट्स और रिट्वीट्स टू एन्श्योर युजर स्पेंड मोर टाइम ऑन द प्लॅटफॉर्म, म्हणजे ऑन ट्विटर, which in turn does what, which in turn boosts its position to increase advertising revenue. तुम्ही जर त्या ऍपला सोडून दुसऱ्या ऍपवर चालले तर ट्विटरचा रेव्हेन्यू करायला मग ट्विटरवरची ऍड नाही बघताय ना, तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मची ऍड बघतात. आय होप सगळ्यांना समजलं आहे की याचा आन्सर कसा आलाय. विच इन टर्न डज वॉट म्हटलंय बरं का मी, त्याच्यात तुम्हाला कळत होतं. विच इन टर्न डज वॉट, डज V5 बूस्ट V5, विच इन टर्न डज वॉट boosts its position. तो ग्रामर अगर अच्छा होता तो भी कर लेते. पुढे बघा, फायनान्शियल इन्क्लुजन, अ कॉर्नरस्टोन ऑफ इक्विटेबल इकॉनॉमिक ग्रोथ, एम्स टू एन्श्योर दैट इंडिविजुअल्स एंड कम्युनिटीज डू व्हाट. क्या इंडिविजुअल्स एंड कम्युनिटीज, मला सब्जेक्ट वर अग्रीमेंट दिसतो इकडे, 2 सब्जेक्ट जॉइंड बाय एंड प्लुरल वर्ब विल बी यूज्ड. इंडिविजुअल्स एंड कम्युनिटीज डू व्हाट, हिंट देऊन टाकली मी, आन्सर यायला पाहिजे. इंडिव्हिज्युअल्स अँड कम्युनिटीज, when 2 subjects are joined by and plural verb will be used. Financial inclusion, a cornerstone of equitable economic growth, aims to ensure that individuals and communities, plural verb, have access to a wide range of financial services and resources. सांगा ग्रामर आलं का नाही. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट वर बेस्ड हा क्वेश्चन होता. लिमिट्स नॉट पॉसिबल कारण V5 आहे, सिंग्युलर वर्ब आहे. फायनान्शियल सिस्टम तिकडे जुळत नाही, दॅट वेअर प्रिव्हियसली, इलॉजिकल स्टेटमेंट. कम्युनिटी सेव्हिंग्स नो नाही जुळत. हॅव एकच प्लुरल वर्ब होता आणि त्याच एका प्लुरल वर्ब वरनं आपलं आन्सर आलेलं आहे. बरोबर, चला पुढे जाऊयात. क्लायमेट चेंज रिमेन्स अ क्रिटिकल इश्यू ऑन द ग्लोबल अजेंडा ॲज द वर्ल्ड व्हॉट, वर्ल्ड नाउनला एस नाही, वर्बला एस, पण अड्रेसेस पाहिजे होतं, फोकसेस पाहिजे होतं, लिमिट्स पाहिजे होतं, एकच आहे ग्रॅपल्स विथ. ॲज द वर्ल्ड नाउनला एस नाही, वर्बला एस, अड्रेसेस पाहिजे होतं, फोकसेस पाहिजे होतं, लिमिट्स पाहिजे होतं, एकच आहे V5, ग्रॅपल्स विथ फार रिचिंग इम्प्लिकेशन्स. ग्रामर नाउनला एस नाही, वर्बला एस, सिंपल रूल. आता ज्यांना कन्फ्युजन होतं की अड्रेसमध्ये पण एस आहे, पण अड्रेसचा V5 हा ॲड्रेसेस होता, सिंग्युलर फॉर्म त्याचा, ॲड्रेसेस पाहिजे होतं. मग विचार केला असता, एकच होता, ग्रॅपल्स विथ इट्स फार रिचिंग इम्प्लिकेशन्स. हा बघा,
इन्व्हेस्टमेंट अँड फंडिंग आर इंटिग्रल कंपोनेंट्स ऑफ द फायनान्शियल लँडस्केप दॅट सिग्निफिकंटली इम्पॅक्ट व्हॉट. इम्पॅक्ट व्हॉट. इम्पॅक्ट कशावर इम्पॅक्ट करतो. कशावर इम्पॅक्ट करतो. इम्पॅक्ट विथ, इम्पॅक्ट एंडेवर्स, इम्पॅक्ट टू, इम्पॅक्ट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अँड रिएलेशन ऑफ व्हेरियस प्रोजेक्ट. सांगा बरं काय आन्सर असू शकतं. विचार करा. इन्व्हेस्टमेंट अँड फंडिंग आर इंटिग्रल कंपोनेंट्स ऑफ द फायनान्शियल लँडस्केप दॅट सिग्निफिकंटली इम्पॅक्ट व्हॉट. इम्पॅक्ट करतायत. इम्पॅक्ट करतायत तर आन्सर काय असू शकतो सांगा. येस, सिंपल तर आहे. कशावर इम्पॅक्ट पाडतील. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर इम्पॅक्ट पाडतील. बरोबर. तर आन्सर काय आहे. इम्पॅक्ट टू नॉट पॉसिबल. इम्पॅक्ट विथ नॉट पॉसिबल. इथं ऑन्ट्रप्रेन्युअल एंडेव्हर्सचा आणि याचा काही संबंध नव्हता. काही संबंध नव्हता. इलॉजिकल. सो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इम्पॅक्ट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आन्सर डी आहे. लास्ट वर्ड फर्स्ट वर्डची कॉन्सेप्ट वापरली. चला शेवटचे 2 प्रश्न आपले बाकी आहेत. 3 प्रश्न बघूयात काय आहे. काय म्हणतात थीम. थीम वाले क्वेश्चन येतात ना. छोटासा पॅसेज दिला असतो त्याची थीम काय हे आपल्याला सांगायचं असतं की काय कळालं तुम्हाला या पॅसेजमधनं वाचून. सो द वर्ल्ड विल बी ट्रान्सफॉर्म्ड. वर्ल्ड बदलणार आहे. जगात काहीतरी बदल येणार आहे. काय. By 2050, we will be driving electric cars and flying in aircraft running on synthetic fuels produced through solar and wind energy. म्हणजे आपलं जे नॉर्मल एव्हिएशन टर्बाइन फ्युएल असतं ATF ते नाही वापरणार आहे आपण. सोलर विंड एनर्जी जे आहे त्याला यूज करून सिंथेटिक फ्युएल तयार करून आपण एरोप्लेन्स मध्ये आपण जाणार आहे. न्यू एनर्जी एफिशियंट टेक्नॉलॉजीज मोस्ट लाइकली हार्नेसिंग AI will dominate nearly all human activities from farming to heavy industry. फार्मिंग मध्ये पण AI, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज मध्ये पण AI आता येणार आहे. द फॉसिल फ्युएल इंडस्ट्री विल बी इन द फायनल स्टेजेस ऑफ अ टर्मिनल डिक्लाइन. नेहमीसाठी संपून टाकणार आहे फॉसिल फ्युएलची इंडस्ट्री. कोल वगैरह सब, क्रूड ऑयल वगैरह सब बंद हो जाएगा. कोल, क्रूड ऑयल सगळं बंद. टर्मिनल डिक्लाइन नेहमीसाठी बंद. न्यूक्लियर फ्युजन अँड अदर न्यू एनर्जी सोर्सेस मे हॅव बिकम वाईड स्प्रेड. तेव्हा काय झालेलं असेल. न्यूक्लियर फ्युजन आणि अदर एनर्जी रिसोर्सेस जे आहेत ते वाढलेले असतील तेव्हापर्यंत. बाय 2050 परहॅप्स our planet will even be orbited by massive solar arrays capturing cosmic energy from sunlight and generating seemingly endless energy for all our needs.